पीपीटी दिसते सगळ्यांना? प्रेझेंटेशन चालू आहे ना? दिसत आहे का? हो सर. Okay. So today we'll start with the first chapter, that is overview of C programming. आपण फर्स्ट लेक्चर मध्ये थोडंसं एक शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन दिलं होतं की हाऊ द सी प्रोग्रामिंग विल गोइंग टू वर्क इन आवर सिलेबस. कोणताही कम्प्युटर, कोणताही मोबाईल, लॅपटॉप, कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जी ऑटोमॅटिकली वर्क होत असते, इट हॅज सम काइंड ऑफ प्रोग्रामिंग. ओके, तर या प्रोग्रामिंगचा आपल्याला बेसिक जी लँग्वेज असते ती आपल्याला शिकायची आहे. द बेसिक लँग्वेज विच इज अ सी प्रोग्रामिंग, और वी कॉल इट एज सी लँग्वेज. ठीक आहे. दिस लँग्वेज इज कॉल्ड एज दी मदर ऑफ ऑल दी प्रोग्रामिंग लँग्वेज, कारण ही सर्वात पहिल्यांदा ही इन्व्हेंट झाली होती प्रोग्रामिंगच्या, जे पण आपण बेसिस स्टार्ट म्हणतो. सो इट इज ए स्टार्ट ऑफ दी प्रोग्रामिंग लँग्वेज. सो सी लँग्वेज इज डेव्हलप्ड बाय रिची, डेनिस रिची. He is a scientist who invented this C language at Bell Laboratory in 1972. ओके, 1972 मध्ये सी लँग्वेज जी आहे ती डेव्हलप झालेली आहे. बिफोर सी याची जी स्टार्टिंग फेजेस होता, यामध्ये एक बी लँग्वेज पण क्रिएट झालेली आहे याच्या अगोदर. बट दॅट इज, वी डोंट कॉल इट ॲज अ लँग्वेज. ती आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. ते त्याच्या इंट्रोडक्टरी फेज मधली होती, सी डेव्हलप जेव्हा होते त्याच्या अगोदरची. So from B, C language is developed, and it is developed by a scientist Dennis Ritchie in the Bell Laboratory in 1972. In 1978, the publication of the C programming language by Carnegie and Ritchie, Dennis Ritchie ज्यानं इन्व्हेंट केलेली आहे, caused a revolution in the computing world. 1978 मध्ये त्यांनी हे पब्लिश केलं की वी हॅव डेव्हलप्ड द सी लँग्वेज आम्ही डेव्हलप केलेली आहे. हे पब्लिश कधी करण्यात आलं? 1978 मध्ये बाय द सेम सायंटिस्ट विथ अनदर सायंटिस्ट नेम्ड ॲज कर्निगन. ओके, आणि इट कॉज्ड ए रिव्होल्युशन. रिव्होल्युशन म्हणजे काय? त्यामध्ये होणारी उत्क्रांती. नवीन जेव्हा एखादी गोष्ट घडल्या जाते आणि जी पुढे जाऊन खूप फायदेशीर ठरल्या जाते, दॅट इज कॉल्ड एज अ रिव्होल्युशन. आणि हे रिव्होल्युशन कशामध्ये घडलं? तर कम्प्युटिंग वर्ल्ड मध्ये. कम्प्युटिंग वर्ल्ड म्हणजे काय? जिथं कम्प्युटेशन चालतंय. कम्प्युटेशन म्हणजे काय आणखी? ओके, कम्प्युटेशन मीन्स सांख्यिकी. सांख्यिकी कशावर येते? जिथं आकडेमोड केल्या जाते. ओके, ऑटोमॅटिक. त्याच्या अगोदर कधी असं ऑटोमॅटिक काम करणारी मशीन इन्व्हेंट झालेली नव्हती. ठीक आहे. सो इट कॉज्ड अ रिव्होल्युशन इन दी कम्प्युटिंग वर्ल्ड. मग आता सी लँग्वेज शिकायची असेल तर कशी शिकणार? इट इज सेम ॲज दॅट ऑफ वी हॅव लर्न दी इंग्लिश लँग्वेज. पहा, इंग्लिश लँग्वेज सुद्धा आपल्याला येत नव्हती सुरुवातीला. ओके, पहिलीला असताना, दुसरीला असताना जेव्हा आहे आपण, सुरुवात जी आहे मॅक्सिमम कशी होते आपल्या मराठी भाषेतून किंवा जे त्यांची मातृभाषा असेल त्याच्यातून होतं. ओके, मग इंग्लिश लँग्वेज कशी शिकल्या जाते? सो इट इज स्टार्टेड विथ अल्फाबेट्स, राईट? लर्निंग दी अल्फाबेट्स. त्यानंतर अल्फाबेटच्या नंतर काय शिकतो आपण? वर्ड शिकतो. बरोबर, पहिल्यांदा त्याची आद्याक्षर, त्यानंतर शब्द, देन वी लर्न सेंटेन्सेस, वाक्य, आणि त्यानंतर पॅराग्राफ. बरोबर, दिस इज दी स्टेप्स फॉर लर्निंग दी इंग्लिश लँग्वेज. सिमिलरली सी लँग्वेज शिकायची असेल तर या पद्धतीचे आपल्याकडे स्टेप्स आहेत. मग ते स्टेप्स कसे आहेत? की पहिल्यांदा अल्फाबेट्स, डिजिट्स आणि स्पेशल सिम्बॉल्स आहेत यामध्ये सी लँग्वेज मध्ये, जे आपल्याला शिकावं लागतील. देन आफ्टर
analyzing, after learning those alphabets, digits, and special symbols, we will learn some constant, variables, and keywords. Okay, हे स्टेप्स आहेत आपल्या सी लँग्वेज शिकण्याच्या. After constants, variable, and keywords, we will see instructions. Okay, instructions. Then after instruction, we will learn the programming. तर प्रोग्राम जे लास्ट आपल्याला आपला एम आहे की आपल्याला प्रोग्राम शिकायचा, बरोबर. वी आर लर्निंग सी प्रोग्रामिंग, बरोबर. तर लास्ट एंड पार्ट आपला काय असेल तर प्रोग्रामिंग करणं. मग प्रोग्रामिंग करायचं असेल तर त्या अगोदर आपल्याला काय काय माहित पाहिजे की बेसिक त्याच्यामध्ये काय अल्फाबेट, कोणते डिजिट्स आणि कोणते स्पेशल सिम्बॉल्स यूज केले जातील ते अगोदर आपल्याला शिकावे लागतील. Using those alphabets, those digits, those special symbols, we are learning the constants, variables, and keywords. After learning these two, we will go then for learning the instructions. And when we learn the instructions, we will be able to learn the program. So these are the steps in learning the C language. So we'll start with the some character set. जे आपण इथं म्हटलेलं आहे डायग्राम मध्ये अल्फाबेट, डिजिट, स्पेशल सिम्बॉल जे आहेत. ओके, सो त्याचा एक सेट बनवला जाते ज्याला सी लँग्वेज मध्ये म्हणतो सी कॅरेक्टर सेट. नाउ द कॅरेक्टर डिनोट्स एनी अल्फाबेट, ए डिजिट और ए स्पेशल सिम्बॉल यूज टू रिप्रेझेंट एनी इन्फॉर्मेशन. बरोबर. आता सी लँग्वेज पाहायची असेल तर आपण जसं म्हटलं की पहिली स्टेप काय आपली की अल्फाबेट शिकायची आहे. कोणते अल्फाबेट यूज करू शकतो आपण, कोणते डिजिट यूज करू शकतो आणि कोणते स्पेशल सिम्बॉल यूज करू शकतो. ओके, फॉर दॅट वी हॅव सम अल्फाबेट्स. नाउ लेट सी विच आर द अल्फाबेट्स आर देअर. वी कॅन यूज A, B, C, D up to YZ. Means we can use all the alphabets in our जे पण इंग्लिश मधले अध्यक्षर आहेत सगळे यूज करू शकतो. इवन वी कॅन यूज इट इन द कॅपिटल लेटर्स or say block letters, and we can also use it in the small letters also. म्हणजे पहा आता इंग्लिश मधले सगळेच अल्फाबेट आले म्हणजे कोणतेही अल्फाबेट आपण यूज करू शकतो. सो कॅरेक्टर सेट मध्ये जेव्हा अल्फाबेट आपण यूज करतो वी कॅन यूज दिस ऑल दी अल्फाबेट्स. हे सगळेच अल्फाबेट्स आले, ऑल दी अल्फाबेट्स इन block letters and small letters also. Right? Now in digits. व डिजिट म्हणजे काय, अंक. राईट. अंक कोणकोणते आहेत. सो वी कॅन यूज 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे कोणते अंक आले आपल्याकडे, आपण कोणताही अंक वापरू शकतो ज्यामध्ये हे 10 डिजिट्स आहेत. बरोबर. 0 to 9 किती डिजिट्स होतात टोटल, 10 डिजिट्स. हे किती झाले, 10 डिजिट्स. आणि मला सांगा कोणताही आपला अंक या 10 डिजिट पासूनच तयार होतो. राईट. कोणताही अंक आपला, कोणताही नंबर जो आहे तो आपल्याला या 10 डिजिट पासूनच मिळतो. म्हणजे वी कॅन यूज एनी नंबर, एनी नंबर. लेट्स से 3048 हा एक नंबर आहे, रॅन्डम नंबर आहे एखादा. हे नंबर याच्यामध्ये आपण कोणकोणते डिजिट्स यूज केले जे या लिस्ट मध्ये आहे. बरोबर. सो वी कॅन यूज एनी डिजिट, एनी नंबर इन दी सी लँग्वेज. नाउ कम टू द स्पेशल सिम्बॉल्स. स्पेशल सिम्बॉल्स मध्ये काय काही आहेत पहा. ओके, this small inverted yes. Okay, this is inverted comma, this is exclamatory काय म्हणतो symbol, @ sign, hash sign, percentage sign, cap sign. cap म्हणजे कुठं वापरतो आपण, पॉवर इंडिकेट करताना एखाद्या नंबर साठी. ओके, and sign, स्टार, याला काय म्हणतो आपण, कंस, ब्रॅकेट्स, अंडरस्कोर, डॅश,
plus sign, equal to sign, a straight line. This is line, this is not an alphabet, कोणता अल्फाबेट नाहीये, this is straight line. हे आपल्या कीबोर्डवर मिळतंय. दिस इज इन्व्हर्टेड स्लॅश. इन्व्हर्टेड स्लॅश, स्लॅश आपण कसा मारतो, लाईक धिस, बरोबर. दिस इज इन्व्हर्टेड स्लॅश, त्याच्या उलटा स्लॅश. दिस इज कॉल्ड एज कर्ली ब्रॅकेट, बरोबर. काय म्हणतो याला, महिरूपी, महिरूपी कंस, कर्ली ब्रॅकेट. दिस इज कॉल्ड स्क्वेअर ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट. दिस इज कॉल्ड कोलन, विसर्ग जे असते, दोन डॉट्स जे उभे व्हर्टिकल मारतो त्याला वी कॉल इट एज विसर्ग और कोलन. दिस इज कोलॉन. याच्या पुढचा जो आहे स्वल्पविराम, बरोबर. स्वल्पविराम म्हणतो का, ओके व्हॉट एव्हर. याला काय म्हणतो आपण, सेमी कोलन, सेमी कोलन. देन डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, ग्रेटर दॅन साइन, लेस दॅन साइन, कॉमा, डॉट, क्वेश्चन मार्क, slash. This is called dollar sign, right? So these are the number of special symbols we use in the C language. ओके, तर आपण पाहिलं की सी लँग्वेज मध्ये आपण काय काय यूज करू शकतो. अल्फाबेट मध्ये सर्व अल्फाबेट यूज करू शकतो, स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर, बरोबर. इंग्लिशचे आहेत. डिजिट्स मध्ये टोटल आपण 0 to 9 म्हणजे टोटल 10 डिजिट यूज करू शकतो. दॅट मीन्स वी कॅन यूज एनी नंबर विथ एनी डिजिट्स. किती डिजिट्स असतील त्यामध्ये ते पण आपण पाहूया की पुढे जाऊन आपल्याला अप टू किती डिजिट नंबर जे आपण यूज करू शकतो, राईट. देन देर आर सम स्पेशल सिम्बॉल्स. हे स्पेशल सिम्बॉल्स प्रत्येकाचं काही ना काही मिनिंग आपण प्रोग्रामिंग करताना पाहणार आहोत. ओके, की कधी कोणता स्पेशल सिम्बॉल यूज करायचा आहे तो. ओके, मूव फॉरवर्ड. नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट दी आयडेंटिफायर्स. मग आता याच्यामध्ये हे जे अल्फाबेट यूज करणार आपण, डिजिट यूज करणार आणि स्पेशल सिम्बॉल यूज करणार, हे कोणत्या आयडेंटिफिकेशनच्या अंडर यूज करणार, की त्याला आपण काय म्हणणार नंतर. ओके, सो वी हॅव 3 टाइप्स ऑफ आयडेंटिफायर्स. फर्स्ट वन इज दी कॉन्स्टंट्स. ओके, कॉन्स्टंट तुम्हाला माहित आहे, एक व्हॅल्यू की जी फिक्स आहे, जी बदलत नाही, कधीच बदलत नाही. दॅट इज कॉल्ड एज कॉन्स्टंट. सेकंड, व्हेरिएबल. व्हेरिएबल काय असते, की जो सतत बदलणारा असू शकतो, जो की फिक्स नसतो. कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल्स आर ऑपोजिट टू इच अदर. कॉन्स्टंट म्हणजे एक फिक्स असणारा, व्हेरिएबल म्हणजे सतत बदलत असणारा. अँड देन देर इज अ कीवर्ड्स. कीवर्ड प्रत्येकाच्या डेफिनेशन आपण वन बाय वन पाहणार आहे. फर्स्ट, the alphabet, digit and special symbols when properly combined they form constants, variables and keywords. ओके, म्हणजे काय आपण सांगितलं की अल्फाबेट सांगितलं आपण ए बी सी डी ई एफ जी एच अप टू झेड पर्यंत आहेत. डिजिट्स कसे आहेत, हे ए टू झेड आहेत, कॅपिटल असतील, स्मॉल असतील. डिजिट्स 0 to 9 आहेत, म्हणजे 10 पूर्णच्या पूर्ण डिजिट्स आहेत. आणि स्पेशल सिम्बॉल्स आहेत. मग यांना प्रॉपरली कंबाईन जर केले तर आपल्याला काय मिळतात, कॉन्स्टंट मिळतात, व्हेरिएबल मिळतात आणि कीवर्ड्स मिळतात. ओके, सो व्हॉट इज कॉन्स्टंट. ए कॉन्स्टंट इज अन एंटिटी दॅट डझंट चेंजेस. कॉन्स्टंट काय असतं, एक अशी अशी एंटिटी आहे की विच डझंट चेंज, ते बदलत नाही. दॅट इज कॉल्ड कॉन्स्टंट. व्हेरिएबल इज अन एंटिटी दॅट मे चेंज. व्हेरिएबल काय असतं, की तो बदलू शकतो, त्याची व्हॅल्यू बदलू शकते. ओके, 1 मिनिट. लेट्स से आता कॉन्स्टंट काय असतो, लेट्स से डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ काय आहे, इट इज फिक्स्ड फॉर एव्हरीवन, राईट. हे फिक्स असते, डेट ऑफ बर्थ एक फिक्स असते. सो इट इज कॉल्ड सच नंबर इज कॉल्ड एज, सच एंटिटी इज कॉल्ड एज अ कॉन्स्टंट. तुमची डेट ऑफ बर्थ बदलणारी असते का, नाही. ओके, so variable which may change. Okay, let's say for example temperature.
टेम्परेचर कंटिन्युअसली बदलणार असते. ओके. स्पीड ऑफ ए व्हेकल, स्पीड ऑफ ए व्हेकल कंटिन्युअसली चेंज होणारी असते. आपण म्हणू शकत नाही की फॉर 5 मिनिट्स वन व्हेकल कॅन रन ऑन सेम स्पीड. ओके, हे असं म्हणू शकत नाही आपण. इट मे चेंज स्लाइटली. देन थर्ड थिंग, third is a keyword. Now keyword is a word that carries special meaning. कीवर्ड काय असतो? हे असे शब्द आहेत की ज्यांना स्पेशल अर्थ दिलेले आहेत ऑलरेडी, ज्याला आपण नवीन अर्थ देऊ शकत नाही. ते काय आहे? वन बाय वन विल सी. ओके, सो वन बाय वन विल गो इन द डिटेल्स ऑफ कॉन्स्टंट व्हेरिएबल्स अँड keywords. Now first, constant. We'll see the types of C constant. Now C constants are divided into two major categories. One is the primary constant and then secondary constants. Now we'll go by the tree diagram where C constant is get divided into two: primary constant and then secondary constant. Okay, primary constants are called as integer constants, then real constants, and then character constants. There are three primary constants. काय काय आहेत? इंटिजर कॉन्स्टंट, रिअल कॉन्स्टंट आणि कॅरेक्टर कॉन्स्टंट. सेकंडरी मध्ये आहेत अरे, पॉइंटर, स्ट्रक्चर, युनियन अँड इन्युमरेशन. इनम शॉर्ट मध्ये त्याला इनम असं नाव दिलेलं आहे, इन्युमरेशन. ओके, यामध्ये आपल्याला मेजर या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहिजे दीज थ्री प्रायमरी कॉन्स्टंट. पुढे जाऊन आपल्याला अरे, पॉइंटर, स्ट्रक्चर तिघांचे सेपरेट चॅप्टर्स आहेत. ओके, इफ यू गो थ्रू दी सिलेबस तुम्ही पाहू शकता की तिथं अरे, पॉइंटर आणि स्ट्रक्चर नावाचे वेगळे चॅप्टर्स आहेत आपल्या सिलेबस. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला हे स्टडी करायचे नाहीये. आपल्याला आहे हे पहिले तीन फक्त, दॅट इज इंटिजर, रिअल अँड कॅरेक्टर कॉन्स्टंट. ओके, सो फर्स्ट इंटिजर कॉन्स्टंट. मला सांगा इंटिजर म्हणजे काय? इंटिजर कशाला म्हणतो आपण? सांगू शकेल कोणी? इंटिजर कशाला म्हणतो? येस, एक कोणीतरी. हे काय नवीन नाहीये, हे तुमच्या 8वी 10वी मध्ये झालेले आहेत. आतील भाग हा, इंटिजर आतील कॉन्स्टंट नाही. आणखीन कोणी? -2, 3, 1, 6, 4 एनी व्हॅल्यू. एनी व्हॅल्यू बरोबर आहे, पण ऍक्च्युअल त्याचा अर्थ काय? इंटिजर म्हणजे काय? आता ते तू जे सांगितले ते झाले एक्झाम्पल्स. एक्झाम्पल आपण एक्झाम्पल मध्ये सांगू. बट व्हॉट इज इंटिजर मीन? ज्याच्यावरून त्याला आणखीन इझिली आपण सांगू शकतो. सर हेडर फाइल. हेडर फाईल? हा सर. नाही, हेडर फाईल आता वेगळं झालं. ते कॉन्सेप्ट वेगळा आहे आता हेडर फाईल. नंबर सर. कोणता नंबर? इंटिजर इज अ नंबर, बट विच? रिअल नाहीये तो नंबर. रिअल नाही असा म्हणजे -1, 2, अजून? 1, 2, 3, ओके, ठीक आहे. एनीवन? आणखीन कोणी सांगू शकेल? So integer is a number. It has some digit and it must have at least one digit. तर इंटिजर म्हणजे काय? आपण ज्याला म्हणतो ए होल नंबर. मराठीमध्ये याला नाव होतं पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या.
आठवते का काही? पूर्णांक संख्या, पूर्णांक, अपूर्णांक संख्या, a number, let's say 1, 2, 34, 105, 3000, कोणताही नंबर की जो पूर्ण दाखवतो, म्हणजे पूर्ण म्हणजे कसा की इट शुड नॉट हॅव ए डेसिमल पॉइंट. 1.2 इट इज नॉट ए इंटीजर, नॉट, इट शुड नॉट हॅव एनी डॉट, पॉइंट नसायला पाहिजे नंबर मध्ये, पूर्ण दाखवला पाहिजे. 1, 2, 34, 105, 3000, एनी नंबर. मग ती निगेटिव्ह पण असू शकते, -5, मायनस लेट से 909, पूर्ण व्हॅल्यू दाखवायची. मग ती पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल. आलं का लक्षात? इट इज अ होल नंबर, पूर्णांक संख्या. सो एन इंटीजर कॉन्स्टंट should have at least 1 digit. Okay, it must not have a decimal point. सांगितलं आपण की या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट नसायला पाहिजे. म्हणजे आपण आता सी प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला एक नंबर कन्सिडर करायचा आहे. ओके, आता हे कसं आहे, आपल्याला काही कन्सिडरेशन वर प्रोग्राम चालणार आहे की वी आर कन्सिडरिंग ए नंबर. मग नंबर जेव्हा कन्सिडर करतोय, दॅट शुड बी, इफ इट इज कमिंग टू बी ए होल नंबर, वी यूज इंटीजर. प्रोग्रामिंग मध्ये आपण परत एकदा ते कन्सेप्ट येत राहतील, फक्त आपल्याला समजून घ्यायचं की व्हॉट इज इंटीजर, ओके, व्हॉट इज रिअल, आणखीन कॅरेक्टर काय आहे हे समजून घ्यायचे. जेव्हा प्रोग्रामिंग येईल आपल्याला तेव्हा हळूहळू आणखीन त्याच्यामध्ये कळत जाईल. राईट. मग आपण असा नंबर लक्षात घेताना वी आर युझिंग INT, एक शॉर्ट मध्ये यूज करणार प्रोग्राम मध्ये. INT, दिस रिप्रेझेंट इंटीजर व्हॅल्यू, इंटीजर कॉन्स्टंट. ओके, इंटीजर INT हे यूज करणार. दिस नंबर शुड नॉट हॅव एनी डेसिमल पॉइंट. पॉइंट मध्ये हा नंबर नसायला पाहिजे. ओके, दॅट इज कारण तो इंटीजर आहे. फर्स्ट ऑफ ऑल इट इज अ इंटीजर, दॅट मीन्स इट डज नॉट हॅव एनी डेसिमल पॉइंट. लाईक पायची व्हॅल्यू आपण घेतो 3.14, दिस इज नॉट एन इंटीजर व्हॅल्यू. बरोबर, ती इंटीजर नाहीये. इंटीजर म्हणजे कोणती, की टेम्परेचर आपण मोजतो, टेम्परेचर किती येत आहे, लेट से थर्मल गन असते, टेम्परेचर गन असते, त्याच्यातून मेजर केल्यावर आपलं टेम्परेचर किती येत आहे, 98 डिग्री. ओके, ते गन मध्ये कशामध्ये असते, गन जेव्हा आपण डॉक्टर किंवा कुठं यूज करतात, ओके, त्याच्यामध्ये 98 डिग्री. 98 डिग्री म्हणजे कोणता, 98 डिग्री सेल्सिअस नाही. ओके, ते कशामध्ये मेजर केल्या जाते, फॅरेनहाइट मध्ये. ओके, आपण रूम टेम्परेचर काय सांगतो, 27 डिग्री सेल्सिअस. हे कशामध्ये असते, सेल्सिअस मध्ये असते. एअर कंडिशनर, एसी जेव्हा आपण लावतो, एसीचा टेम्परेचर आपण किती ठेवतो, 22. हे कशामध्ये आहे, इट इज इन डिग्री सेल्सिअस. पण जेव्हा टेम्परेचर डॉक्टर मेजर करतो तेव्हा 98, 100 डिग्री आहे म्हणतो. ते 100 डिग्री कशात असते, फॅरेनहाइट, टेम्परेचरचं दुसरं युनिट आहे. तुम्ही फिजिक्स मध्ये कुठं वाचला असेल, टेम्परेचरचे आणखीन 4-5 युनिट्स आहेत वेगवेगळे. सेल्सिअस आहे, फॅरेनहाइट आहे, केल्विन नावाचं एक आहे. बरोबर, तर हा कोणता नंबर आहे, 98. इट इज अन इंटीजर, टेम्परेचर इंटीजर, पॉइंट मध्ये नाही. ओके, इट शुड नॉट हॅव ए डेसिमल पॉइंट. इट कॅन बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतो. इफ नो साइन प्रिसेड्स एन इंटीजर कॉन्स्टंट, इट इज अज्युम टू बी पॉझिटिव्ह. पहा, आपण निगेटिव्ह आहे म्हणून दाखवताना काय करतो, अगोदर निगेटिव्ह असा सिम्बॉल दाखवतो आणि मग नंतर त्याचा डिजिट लिहितो. पण 1 लिहिलाय, 2 लिहिलाय, आता याच्या पुढे आपण सिम्बॉल दिलाय का नाही, तरी आपण काय कन्सिडर करतो, दिस इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. सो ते सांगितलंय, इफ नो साइन इज देअर प्रिसिड्स अन इंटीजर, म्हणजे एखाद्या नंबरच्या अगोदर जर साइन दाखवलं नाही, सो इट इज अज्युम टू बी पॉझिटिव्ह. म्हणजे नंबरच्या समोर जर साइन दाखवलं नाही, त्याला काय कन्सिडर करायचं, इट इज ए पॉझिटिव्ह व्हॅल्यू. निगेटिव्ह असेल तर आपण निगेटिव्ह मेन्शन करतो. ओके, no commas or blanks are allowed within an integer constant.
एखादा नंबर लिहायचा आहे मला, ओके, एखादा नंबर सांगायचा आहे. लेट्स से व्हॉट इज युअर एज म्हटल्यानंतर लिहिताना मी माझी एज अशी नाही सांगणार, 3,4. मला 34 सांगायचं तर मी असं नाही सांगू शकणार, 3,4 किंवा 3 मध्ये स्पेस देऊन 4. ओके, दिस इज नॉट द करेक्ट वे टू राईट द इंटिजर. इट शुड बी 34. You have to write down like this. Okay, got it? Now we are going to see the real constant. Okay, real चा पहिलाच इथं शब्द समजून घ्यायचा आहे की we also called it as a floating point constant. Floating point constant. Now opposite of the integer, floating point is there. Now floating point is nothing but जसं आपण सांगितलं, it is with decimal point. 1.2, 3.14. एक मिनिट. Understood? So the floating point constant, the real constant are also called as floating point constant. आपण floating point constant आज पुढे जाऊन यूज करणार म्हणजे शब्द. Now they are the real constant, must have at least one digit. याच्यामध्ये at least one digit असायला पाहिजे. It must have decimal point. पहा, इंटिजर मध्ये काय होतं, इट मस्ट नॉट हॅव ए डेसिमल पॉइंट. इंटिजर म्हणजे पॉइंट वाला नंबर नसायला पाहिजे. बट द फ्लोटिंग पॉइंट और द रिअल कॉन्स्टंट शुड हॅव ए डेसिमल पॉइंट. ओके, म्हणजे डेसिमल पॉइंट असेल तरच तुम्ही फ्लोटिंग पॉइंट म्हणजे फ्लोटिंगची व्हॅल्यू, फ्लोटिंग वाला नंबर तुम्ही घेणार. अदरवाईज यू कॅन यूज इंटिजर. म्हणजे फ्लोट कधी यूज करायचा, फ्लोट नंबर जेव्हा तुमचा नंबर, तुम्हाला कन्सिडर करायचा असलेला नंबर, उत्तर येणारा नंबर कसा असेल तर पॉइंट मध्ये येणारा असेल तरच तुम्ही फ्लोटिंग पॉइंट यूज करायचा. याला शॉर्ट मध्ये नाव घेतलं जाते फ्लोट. फ्लोट जसं इंटिजरला आपण INT लिहिलं होतं, फ्लोटिंग पॉइंटला फ्लोट म्हणून लिहितो आपण. ओके, सो इट शुड हॅव ए डेसिमल पॉइंट. इट कुड बी आयदर पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो. डिफॉल्ट साइन इज पॉझिटिव्ह. जसं सांगितलं की जर मी नंबरच्या अगोदर कोणतंही साइन लिहिलं नाही तर इट इज कन्सिडर्ड ॲज ए पॉझिटिव्ह नंबर. अदरवाईज निगेटिव्ह असेल तर आपण सरळ सरळ त्याच्या पुढे डॅश किंवा मायनस साइन लिहितो आणि कन्सिडर करतो दॅट इज दी निगेटिव्ह नंबर. नो कॉमाज ऑर ब्लँक्स आर अलाउड विद इन अ रिअल कॉन्स्टंट. याच्यामध्ये पण तसंच आहे की कॉमा किंवा ब्लँक असं लिहायला पाहिजे नाही. कधी कधी आपण लिहितो पण. फॉर एक्झाम्पल आपण कशावर लिहायचं असेल, एखादा मोठा नंबर असतो, लेट से 33,000 लिहायचंय. कधी कधी काय करतो 33,30 बरोबर असं लिहितो. किंवा याच्यावर मोठा नंबर असेल 1,45,395 बरोबर, हे कॉमा यूज करतो. हे कशासाठी यूज करतो, आपल्या डे टू डे लाईफ मध्ये की सेपरेट करावं, वाचतानाच इझी जावं. बट इन सी प्रोग्रामिंग वी डोंट यूज सच कॉमाज. जर आपल्याला हा नंबर लिहायचा, यू हॅव टू राईट डाऊन सिम्पली 145,395. नो कॉमा, नो ब्लँक or no space in between the numbers. Okay, so this is the correct way to write a number in a C program. Okay, so these are the floating point or called as real constants. Third are the character constants. तीन आपण पाहिले होते की 3 प्रायमरी कॉन्स्टंट्स आहेत, त्यामधला तिसरा आहे कॅरेक्टर कॉन्स्टंट. नाउ कॅरेक्टर कॉन्स्टंट काय आहे की कॅरेक्टर कॉन्स्टंट इज अ सिंगल अल्फाबेट, a single digit or a single spatial symbol enclosed within a single inverted comma. कॅरेक्टर कॉन्स्टंट लिहिताना कसा लिहावा लागेल, हा एक अल्फाबेट असू शकतो, एक डिजिट असू शकतो किंवा एक स्पेशल सिम्बॉल असू शकतो, पण कसा एनक्लोज विदिन ए सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. म्हणजे मला एक अल्फाबेट लिहायचा ए आणि मला सांगायचं की दिस इज ए कॅरेक्टर, सो आय हॅव टू मेन्शन दिस इन ए सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. जर डिजिट असेल 1, again it should be written in a single inverted comma, or special symbol आहे, let's say and, it should be in a single inverted comma. म्हणजे हे असेल, it is considered as a character. बरोबर,
कॅरेक्टर म्हणून इथं त्याला कन्सिडर केलं जाईल. बोथ द इन्व्हर्टेड कॉमा शुड बी पॉइंटेड टुवर्ड्स लेफ्ट. सॉरी, इथं जे मेन्शन केलेलं आहे आपण कसं लिहिताना दाखवलेलं आहे की ए लिहायचं असेल, सो ए लिहिताना आपण काय करतो, जस्ट आय विल, if A has to return, we have to write down the commas in a one side. Okay. Digit असेल त्याला मेन्शन करायचं ॲज अ कॅरेक्टर, सो वी हॅव टू, दिस इज द स्पेशल मेथड टू राईट डाऊन दी कॅरेक्टर्स. अँड नाव इट इज कन्सिडर्ड ॲज अ कॅरेक्टर. पहा तर सेकंड लाईन मध्ये ते बोथ द इन्व्हर्टेड कॉमा शुड पॉइंट टुवर्ड्स द लेफ्ट. फॉर एक्झाम्पल ए कसा लिहिलाय पहा, is a valid character constant, whereas A in a single starting and closing inverted comma is not a valid constant. Okay, keep this in mind. This can be asked in our exam ki which one is the correct way to write down the character. बरोबर आहे. आपल्या एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकते की कोणती पद्धत आहे कॅरेक्टर लिहिण्याची. इज इट धिस, जसं की मी पहिल्यांदा लिहून दाखवलं होतं, or is it this, is it this, or is it this? Double. Okay, so you have to choose the correct answer, right? Okay, now we'll move to the next. Now variables. आपण म्हटलं होतं की काही कॉन्स्टंट आहेत, काही व्हेरिएबल आहेत. कॉन्स्टंट म्हणजे काय की जे आपली व्हॅल्यू कधीही बदलत नाही. व्हेरिएबल्स काय आहेत? ए व्हेरिएबल इज एन एंटिटी दॅट मे चेंज. ती याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. आपण एक्झाम्पल पण घेतलं की आपलं डेली टेम्परेचर, ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर जे असते हे कंटिन्युअसली चेंज होणार असते. तुम्ही पाहू शकता हिंगोलीमध्ये जे राहणारे आहेत, काल संध्याकाळचं वातावरण कसं होतं आणि आज सकाळचं वातावरण कसं आहे. बरोबर, काल संध्याकाळी पाऊस पण झाला, आभाळ होतं, वारं होतं, पण आता कसं आहे, ऊन पडलेलं, म्हणजे टेम्परेचर आता जास्त आहे कम्पेअर टू कालचं. म्हणजे हे कंटिन्युअसली चेंज होणारी क्वांटिटी आहे टेम्परेचर. सो सच एंटिटीज आर कॉल्ड एज दी व्हेरिएबल्स, की जे बदलत असते. नाउ व्हेरिएबल इज एनी कॉम्बिनेशन ऑफ 1 to 31 अल्फाबेट्स. म्हणजे तुम्ही व्हेरिएबलला नाव देताना कोणतंही नाव देऊ शकता ज्याच्यामध्ये 1 ते 31 अल्फाबेट असतील किंवा डिजिट असतील किंवा त्याच्यामध्ये अंडरस्कोर पण असू शकतो. म्हणजे मला एक व्हेरिएबलला नाव द्यायचं आणि सांगायचं की दिस मे बी अ व्हेरिएबल. सो आय विल से टेम्परेचर अंडरस्कोर ट्यूजडे. बरोबर आहे. आता हे मी नाव दिलंय कशाला, व्हेरिएबल. याची दिस मीन्स द टुडेज टेम्परेचर और यस्टरडेज टेम्परेचर किती होतं ते सांगणारी व्हॅल्यू. आता हे कसं आहे, हे कंटिन्युअसली चेंज होणार आहे. टेम्परेचर आहे, मेन्शन केलं की मंगळवारच पाहायचंय मला, सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंतचं टेम्परेचर. ते काय कॉन्स्टंट असेल का एखादं, की सकाळी 37 डिग्री होतं, संध्याकाळपर्यंत 37 डिग्रीज राहिलं, नाही. तर याची तुम्हाला मल्टिपल नंबर्स मिळू शकतात. खूप सारे नंबर्स तुम्हाला मिळू शकतात की सकाळी 9:15 एवढं होतं, 9:30, 10 वाजता एवढं होतं, 10:30, 11ला. प्रत्येक टाइम नुसार वेगवेगळं टेम्परेचर तुम्हाला इथं मिळू शकतं. सो सच व्हॅल्यूज आर कॉल्ड ॲज दी व्हेरिएबल्स. फर्स्ट कॅरेक्टर इन द व्हेरिएबल मस्ट बी अन अल्फाबेट और ए अंडरस्कोर. तुम्ही नाव लिहिताना त्याचं जे पण नाव देताय, इट शुड बी स्टार्ट विथ ते अल्फाबेट, एखादा अल्फाबेट असायला पाहिजे, किंवा स्टार्ट विथ दी अंडरस्कोर. अंडरस्कोर न तुम्ही, अंडरस्कोर म्हणजे काय, एक डॅश असतो जो जवळपास आपण जिथं लेटर लिहितो, अक्षर लिहितो, त्याच्या बॉटम साईडला तो डॅश लिहिला जातो. दॅट इज कॉल्ड एज अंडरस्कोर. जसं मी इथं लिहिलं पाहिजे, टेम्परेचर अंडरस्कोर ट्यूजडे. जर मी असं लिहिलं असतं टेम्परेचर डॅश, आता ठीक आहे, दिस इज ऑल्सो सिमिलर लुकिंग लाईक दॅट, बट इट इज नॉट ऍट दी बॉटम ऑफ द लेटर. बॉटम मध्ये नाही, हा कसा मिडल मध्ये आहे. सो धिस इज कॉल्ड एज दी डॅश. हा कसा आहे, त्या बॉटम साईडला लिहिलेला आहे, बॉटम साईडला ती लाईन काढलेली आहे.
सो दिस इज कॉल्ड एज अंडरस्कोर. इथं मेन दाखवलेलं पण ब्रॅकेटमध्ये खालच्या साईडला तो डॅश मारलेला असतो. दिस इज कॉल्ड एज अंडरस्कोर. यू कॅन स्टार्ट विथ अंडरस्कोर ऑल्सो. ठीक आहे, इथून तुम्ही अंडरस्कोर इथं पण देऊ शकता. सो इट कॅन स्टार्ट विथ दी अल्फाबेट और ए अंडरस्कोर. नो कॉमाज और ब्लँक्स आर अलाउड विद इन अ व्हेरिएबल नेम. परत इथं पण ते की व्हेरिएबलचं नाव देत असेल तर तिथं ब्लँक द्यायचं नाही किंवा कॉमा द्यायचा नाही. सो इट इज डायरेक्टली रिटर्न जसं की आपण इथं लिहिलेलं आहे, सरळ सरळ, विदाउट एनी कॉमा और विदाउट एनी स्पेस. नाव अ कीवर्ड. 3 पार्ट आपण सांगितले होते की पहिला होता कॉन्स्टंट, दुसरा होता व्हेरिएबल आणि तिसरा होता कीवर्ड. ओके, तर तिथं सांगितलं होतं आपण डेफिनेशन मध्ये, इट हॅज सम स्पेशल मिनिंग. याला काहीतरी स्पेशल अर्थ दिलेला आहे. सो कीवर्ड्स आर दी वर्ड्स whose meaning has already been explained to the C compiler. की ह्या काही वर्डचे मिनिंग जे आहेत, अर्थ जे आहेत ते ऑलरेडी त्या सिस्टीमला सांगितलेले आहेत की सी लँग्वेज मध्ये मी जर हे शब्द वापरला तर याचा अर्थ ऑलरेडी दिलेला आहे, त्याच्या स्वतःच्या डिक्शनरीमध्ये लिहिलेला आहे. ओके, सो देर आर 32 कीवर्ड्स अवेलेबल इन सी. हे असे 32 कीवर्ड्स आहेत की जे या सी लँग्वेज मध्ये आपण दिलेले आहेत. ते कोणकोणते आहेत? द लिस्ट इज हिअर. दीज आर दी 32 कीवर्ड्स. यांची मिनिंग जे आहेत ऑलरेडी तुमच्या सी लँग्वेजच्या डिक्शनरीमध्ये सेव्ह केलेले आहेत. बरोबर, म्हणजे असा एकही नाही की ज्याला बाहेरून तुम्हाला त्याला सांगावं लागेल. आता सी लँग्वेज कसं काम करतो, त्याची एक स्वतःची डिक्शनरी असते. जसं आपण आपली डिक्शनरी वापरतो, आपल्याला कोणत्याही शब्दाचा अर्थ करायचा असेल तर आपण डिक्शनरी उघडतो, त्या शब्द शोधतो अल्फाबेट नुसार आणि त्याचं मिनिंग आपण पाहून घेतो. मग सी लँग्वेज जो आपण शिकणार आहोत याची स्वतःची पण एक डिक्शनरी आहे. त्या डिक्शनरीमध्ये ह्या 32 कीवर्डचे अर्थ ऑलरेडी दिलेले आहेत. म्हणजे असे हे जर शब्द आपण सी प्रोग्रामिंग मध्ये यूज केले तर सी लँग्वेज काय करते, स्वतः त्याची डिक्शनरी यूज करते आणि याचे अर्थ पाहून घेते. याचे आपल्याला वेगळे अर्थ द्यायची गरज नाही. ओके, आता यामध्ये 32 आहेत, पण यामधले मी काही मेन्शन करतो की यामधले आपल्याला कोणकोणते यूज करायचे आहेत. सो वी आर गोइंग टू यूज कॅरेक्टर, याला शॉर्ट मध्ये चार, CHAR, कॅर, चार या याच्यामध्ये यूज करणार आहोत. ओके, एल्स वी आर गोइंग टू यूज फ्लोट. मी सांगितलं फ्लोट कुठं कशाला यूज करतो आपण, फ्लोटिंग पॉइंट असेल की जिथं आपल्याला व्हॅल्यू एखादी पॉइंट मध्ये मिळणारी असेल. फॉरचा यूज करणार आहोत आपण, इफचा यूज करणार आहोत. इफ आणि एल्स जे दिसत आहे हे आपण कंबाईनली यूज करणार. काही कंडिशन्स आपल्याला पाहायचे असतील, इफ धिस हॅपन्स, ओके डू धिस, एल्स डू धिस. म्हणजे काही कंडिशन फॉलो होत असतील तर हे काम करा, अदरवाईज दुसरं काम करा. हे अशा काही कंडिशन आपण पाहणार आहे. ओके, इंटीजर, INT आपण सांगितलं की इंटीजरची व्हॅल्यू यूज करताना आपण INT हे यूज करणार. ओके, देन वी आर गोइंग टू यूज साइंड जे आहे कीवर्ड. ओके, देर इज वन, याच्या सोबत आहे अनसाइंड. ओके, व्हॉइड, व्हाईल हे आपण यूज करणार आहे. मॅक्सिमम आपल्या प्रोग्राम मध्ये हे कीवर्ड्स तुम्हाला दिसतील. बाकीचे सगळे आहेत, फक्त ते आपल्या जे सिलेबसचा जे स्ट्रक्चर बनवलेला आहे ते तेवढ्या हाय लेवल मध्ये आपण यूज करत नाही सहज. बाकी हे जे मी राऊंड अप केलेले आहेत, वी आर गोइंग टू यूज ऑल दीज कीवर्ड्स. ओके, नाउ वी आर गोइंग टू सी नाउ ऍक्च्युअल सी प्रोग्राम. आपण जे आता स्क्रीनवर पाहतोय, दिस इज ए सी प्रोग्राम. पाहू शकता सगळे, दिसत आहे प्रोग्राम? Yes, sir. रिप्लाय येस सर. ओके. ओके, पहा आता सी प्रोग्राम आपल्याला आहे. आताच पडू नका की हे काय लिहिलेलं आहे. वी आर गोइंग टू एक्सप्लेन ईच अँड एव्हरीथिंग इनसाइड ए सी प्रोग्राम. मी डायरेक्टली एक प्रोग्राम घेतोय म्हणजे असं नाही की हे कसं लिहिलं हे सांगायचं का नाही, हे मला कसं येईल बिलकुल विचार करायचा नाही. आपण फक्त स्ट्रक्चर पाहतोय. याच्यामधली एक आणि एक गोष्ट आपण समजून घेणार आहोत आणि पुढे जाऊन तुम्ही स्वतः हे प्रोग्राम स्वतः लिहाल याची गॅरंटी आपण इथं घेतो.
ओके, सो वी आर स्टार्टेड विथ, पहा मी काही कलर्स चेंज पण ठेवलेले आहेत. पहिले काही ग्रीन कलर मधल्या 2 लाईन्स आहेत, ब्ल्यू मध्ये आहेत, ब्ल्यू मध्ये काही मध्येच एक ग्रीन लाईन बाजूला मी लिहिलेली आहे. ओके, सो वी हॅव स्टार्टेड by writing a slash then star, then calculation of simple interest again star slash, ही पहिली लाईन झाली आपली प्रोग्रामची. ओके, त्यानंतर आपण लिहिले अगेन स्टार स्लॅश अँड स्टार ऑथर जीपीएच डेट, एक तारीख दिलेली आहे, अगेन फायनली स्टार अँड स्लॅश. आता ऍक्च्युअली जर पाहायला गेलं तर ह्या पहिल्या 2 लाईनचा आपल्या सी प्रोग्रामशी काहीही संबंध नाही. ओके, जस्ट वी हॅव गिवन ए नेम और टायटल फॉर आवर प्रोग्राम, की हा जो प्रोग्राम आहे दिस इज ए सिंपल कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज काढण्याचा एक गणित, एक आपण जे आहे ते कॅल्क्युलेशन करणार आहोत. सरळ व्याज, मग तुम्ही बऱ्याच जणांना माहिती असेल सरळ व्याज काय असते ते. बँकेमध्ये आपण सिंपल इंटरेस्ट आणि दुसरा असतो चक्रव्याढ व्याज, सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज. तर हे काय आहे, दिस इज जस्ट ए टायटल ऑफ आवर प्रोग्राम, हे आपण यूज करणार आहोत बरं का. म्हणजे आपण जेव्हा प्रोग्राम करू तेव्हा आपल्याला असं लिहायचं की आपण जो लिहितोय प्रोग्राम तो कशाचा आहे. वी हॅव टू गिव्ह द टायटल, म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे प्रोग्राम लिहिताना. फॉर एक्झाम्पल एकाने लिहिलाय आणि तो काय करतोय, त्याच्या नोट्स दुसऱ्याला वाचण्यासाठी देतोय. समजा त्याने पहिली लाईन लिहिलेलीच नाही, कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट. ओके, मग समोरच्याला कसं कळणार की दिलेला प्रोग्राम कोणता आहे. ओके, इट इज जस्ट फॉर अंडरस्टँडिंग, फक्त समजण्यासाठी ती लाईन लिहिलेली आहे. सेकंड, ऑथर म्हणजे कुणी लिहिलाय. इथं तुम्ही तुमचं नाव पण लिहू शकता, स्वतःचं नाव, कारण हा प्रोग्राम मी लिहिलाय, बरोबर. आता ह्या 2 लाईन्स ज्या आपण लिहिलेल्या आहेत, इन बिटवीन दिस स्टार स्लॅश अँड स्टार, लिहिण्याची पद्धत मी स्टार्टिंगला लाईन वाक्य सुरू होण्याच्या स्टार्टिंगला स्लॅश स्टार आहे, एंडिंगला पहिलं स्टार आहे मग स्लॅश आहे. दिस इज दी मेथड टू राईट such kind of lines. Okay, this is called as documentation section. Documentation section, याला म्हणतो आपण डॉक्युमेंटेशन सेक्शन. राजेश कदम हँड रेज केलाय. हा, त्या हाताला क्लिक केलाय का तू आता? केलं सर. ते कधी करायचं असते माहित आहे का, जर काही प्रश्न विचारायचा असेल तर करायचं असते. त्या हातावर क्लिक, तुम्हाला एक हात दिसत असेल पा, रेज हँड म्हणून, बरोबर आहे. आपण हात वर कधी करतो क्लासमध्ये किंवा काही विचारायचं असेल तेव्हा. ते मला इथं दिसतंय तुम्ही हँड रेज केलाय म्हणून, बरोबर. बरोबर, विचारायचं का काही? नाही. हा, ठीक आहे, ओके. So this is the first 2 lines are called as documentation section. हा कम्प्लिटली काय म्हणतो आपण त्याला, ऑप्शनल आहे. म्हणजे तुम्ही हा लिहू शकता, लिहिला नाही तरी चालेल. याचा लिहिलं किंवा न लिहिलं म्हणून प्रोग्रामला काहीही फरक पडत नाही. ओके, दिस इज कम्प्लिटली ऑप्शनल. बट आपण काय करणार की हे लिहिणार कशासाठी, की आपल्याला हे समजायला पाहिजे की हा प्रोग्राम कशाचा आहे आणि कुणी लिहिलाय. ओके, फक्त लिहिताना एवढं लक्षात ठेवा की ती लाईन लिहिताना स्टार्टिंगला तुम्हाला या पद्धतीचा वापर करायचा आणि एंड करताना या पद्धतीने. आता हे सिम्बॉल जे आहे ते कधी यूज केलं जाते, की जेव्हा तुम्ही लिहिताय हे एका तुमच्या लाईन मध्ये बसत नसेल तेव्हा. स्टार स्लॅश आणि स्टार म्हणजे तुम्ही जे लिहिताय इट गोज इन 2 लाईन्स. तुम्हाला लिहिताना 2 लाईनचा यूज करावा लागतोय, तेव्हा तुम्ही हे यूज करू शकता. आपण जरी इथं जरी एका लाईन मध्ये दिसत असेल, पण एखादा प्रोग्राम असू शकतो की जो लाईन लिहिताना मला 2 ओळीचा यूज करावा लागेल. सो ऍट दॅट टाइम वेन यू आर युझिंग सच टाइप ऑफ लाईन्स विच आर गोइंग इन टू 2 लाईन, 2 लाईन मध्ये जात असेल, देन वी कॅन यूज सच काइंड ऑफ
सिम्बॉल स्लॅश स्टार आणि ऍट दी एंड स्टार अँड देन स्लॅश. हे दिल्याशिवाय तुमचा ती लाईन प्रोग्राम मध्ये कन्सिडर होणार नाही. म्हणजे तुम्ही असं केलं की पहिला सुरुवातीला दिला एंडिंगला दिला नाही, ओके, मग हा इनव्हॅलिड होईल, तुमचा प्रोग्राम रन होणार नाही. जरी आपण सांगतो की हे लिहिलं का नाही लिहिलं तरी चालतंय, बट तुम्ही हे जर कम्प्लीट केलं नाही तर तुमचा प्रोग्राम रन होत नाही, एरर देतो. ओके, म्हणजे पहिल्या 2 लाईन जे सांगितलं आपण दे आर कम्प्लिटली ऑप्शनल. ही कशी आहे? ऑप्शनल आहे. देन देर इज ए line which is start of our program. It starts with hash symbol आहे. include s greater than sign मध्ये stdio dot h आणि less than sign. ओके, नाव जिथं हॅश असेल this is called as a linking parameter. This is called as a linking file. और जसं आपण म्हटलं की वरचे 2 लाईन आहेत, एक डॉक्युमेंटेशन सेक्शन आहे. दिस इज कॉल्ड लिंकिंग सेक्शन. ठीक आहे. हे काय करतंय की तुम्ही आता जे याच्या खाली जे पण लिहिणार आहेत प्रोग्राम, याच्यामध्ये जसं की आपण आता पाहिलंय काही स्पेशल कीवर्ड्स आहेत दिलेले. जसं आपण सांगितलं INT, फ्लोट, हे काही लिंकिंग स्पेशल कीवर्ड्स आहेत म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याच्या मिनिंग जे आहेत ते या इथून तुम्हाला ते सी सांगते की इथं ते तुम्हाला मिळतील, किंवा स्वतः सी प्रोग्राम जो आहे तो इथून त्याचे मिनिंग जो आहे डिक्शनरी त्याची इथं आहे. या ग्रेटर दॅन आणि लेस दॅन साइन मध्ये काय लिहिलेलं आहे? STDIO याचा मिनिंग आहे स्टँडर्ड इनपुट आउटपुट. STDIO मीन्स स्टँडर्ड इनपुट आउटपुट. आणि .h, this .h represents your header file. हेडर फाईल म्हणजे काय? याच्यामध्ये तुमचं काय मिळेल? डिक्शनरी. प्रत्येक इथं दिलेल्या शब्दाचा अर्थ तुम्हाला या हेडर फाईल मध्ये सी प्रोग्रामिंगला ऑलरेडी माहिती आहे. जर नसेल तर तुम्हाला ते सांगावं लागेल. ओके, जसं की म्हटलं आपण 32 कीवर्ड्स आहेत, तो सोडून जर एखादा नवीन शब्द तुम्हाला यूज करायचा असेल, देन यू हॅव टू गिव्ह द मिनिंग. तुम्हाला त्या सी लँग्वेजला सांगावं लागेल की धिस वर्ड विच आय यूज अदर दॅन धिस 32 स्पेशल कीवर्ड्स, इट मीन्स धिस. की त्या 32 शब्दांपैकी जर वेगळा शब्द तुम्ही जर दिला इथं लिहून, तर ते तुम्हाला सी ला सांगावं लागेल. आपल्याला सांगावं लागेल. आपण प्रोग्राम लिहितोय, आपण प्रोग्रामर आहोत, तर आपल्याला ते सांगावं लागेल की हे जे वेगळा शब्द मी दिला याचा अर्थ हा आहे, की जो ही असेल तो. ओके, नाउ नेक्स्ट लाईन आहे INT मेन आणि एक रिकामा ब्रॅकेट स्टार्ट आणि क्लोज केलंय. नाउ धिस इज युअर मेन प्रोग्राम. जे मेन लिहिलंय, नाउ युअर मेन प्रोग्राम स्टार्ट. आणि धिस स्टार्ट विथ धिस कर्ली ब्रॅकेट. हा कर्ली ब्रॅकेट यूज करायचा पहा. आपण इथं स्क्वेअर ब्रॅकेट किंवा सिंपल ब्रॅकेट यूज करत नाही. टू स्टार्ट अँड टू स्टॉप our main program we are compulsory using this curly bracket. पहिल्यांदा स्टार्ट करायचा आहे, मग तुमचा प्रोग्राम लिहायचा आहे. दिस इज आवर मेन प्रोग्राम. ओके, हा मेन प्रोग्राम असेल आता आपला, जो पण असेल तो. आपण काय सांगितलं, दिस इज अ कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट. मग तिथं मला INT इंटिजर आहे. पी आणि एन कशा काय म्हणून यूज करतो आपण एखाद्या सिंपल इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये? तर पी इज फॉर प्रिन्सिपल अमाऊंट, म्हणजे ज्याला आपण मुद्दल म्हणतो, मुद्दल. एन फॉर नंबर ऑफ पिरियड, किती वेळेसाठी घेत आहोत आपण, वर्षामध्ये असतो जनरली, बरोबर, नंबर ऑफ इयर्स. देन फ्लोट व्हॅल्यू, रेट. पहा, इंटिजर घेतोय आपण. इंटिजर म्हणजे आपण काय सांगितलं, इट इज अ होल नंबर. मुद्दल म्हणजे काय? समजा 3 लाख रुपयाचं
आपण लोन घेताय त्याच्यावर येणारा इंटरेस्ट काढायचा आहे. सो इट शुड बी अ होल नंबर इंटिजर. प्रिन्सिपल आपण कधी पण असा एक होल नंबर घेतो, पूर्णांक संख्या. कधी असं घेतो का मला 3,000 रुपये आणि 50 पैसे पाहिजे असे लोन घेतो का कधी? नाही. आपण काय एक कम्प्लीट आकडा असतो, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 50,000. कधी म्हणत नाही आपण मला 50,500 रुपये द्या म्हणजे 50,000 आणि वर 50 पैसे द्या, असं नसते कधी. ओके, सो धिस बी इन इंटिजर. अगेन एन ला पण रिप्रेझेंट केलंय इंटिजर मध्ये. किती वर्षासाठी घ्यायचंय हे घेताना पण आपण काय म्हणतो, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी. हे आकडा फिक्स असतो. असं नाही की 1.2 इयर साठी घेतो, नाही. बरोबर. सो इट शुड बी अ होल नंबर. आता पहा फ्लोट. फ्लोट म्हणजे मध्ये काय घेतोय, आर. आर म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट. रेट कसा असू शकतो, 7.5, 9.15. आता ही व्हॅल्यू कशी असते, पॉइंट मध्ये. दॅट्स वाय आपण ती व्हॅल्यू घेताना याला काय मेन्शन करतो, इट शुड बी अ फ्लोट, नॉट इंटिजर. पहा, हे आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये शिकायचं की कोणत्या नंबरला आपण इंटिजर कन्सिडर करून घेणार आणि कोणत्या नंबरला फ्लोट म्हणून कन्सिडर करणार. आता घेताना एक्झाम्पल मध्ये पण ते दाखवले पहा. प्रिन्सिपल अमाऊंट 1,000 रुपये. किती दिवसासाठी, किती वर्षासाठी किंवा किती महिन्यासाठी मेन्शन केलं नाही, आपण फक्त समजून घेतो. 3 नंबर दिलाय, आपण ते वर्ष कन्सिडर करू. 3 वर्षासाठी मी 1,000 रुपये घेतलेले आहे. इंटरेस्ट रेट जे दिलेला आहे तो काय आलेला आहे, 8.5% तो दिलेला आहे. मग मला सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा. आता मला येणारी व्हॅल्यू काय असेल ती सांगा बरं. जर माझी एक व्हॅल्यू अशी पॉइंट मध्ये असेल, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला पण दिलेला आहे. इट इज P इंटू एन इंटू आर डिवायडेड बाय 100. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आहे, नंबर ऑफ इयर्स आहेत आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे, आणि यांच्या मल्टिप्लिकेशनला 100 न डिवाइड करायचं. येणारी व्हॅल्यू पॉइंट मध्येच येईल, गॅरंटीड, कारण एक व्हॅल्यू त्यातली पॉइंट मध्ये आहे. ओके, सो इट इज अगेन कन्सिडर्ड इन फ्लोट. ऐसा आहे पहा, सिंपल इंटरेस्ट इट इज कन्सिडर्ड इन फ्लोट, कारण येणारी व्हॅल्यू फ्लोट असू शकते, पॉइंट मध्ये येऊ शकते. ओके, अँड फायनली जे उत्तर येईल, आपण सांगितलं इथे की इथे कॅल्क्युलेशन करायचंय. सिंपल इंटरेस्ट इक्वल्स टू इथं आहे एक फॉर्म्युला दिलेला, इथे एक आपण लिहिलेला आहे, 2 स्लॅश मारून लिहिलेला आहे, फॉर्म्युला फॉर सिंपल इंटरेस्ट. नाउ दिस इज सेम ॲज दॅट ऑफ जसं आपण वर सी प्रोग्राम स्टार्ट करताना इथं लिहिलेला आहे, स्टार स्लॅश आणि स्टार. पण एंड करताना आपण स्टार आणि स्लॅश दिलेला आहे, पण इथं तसं नाही. आता इन प्रोग्राम तुम्हाला त्याच्या काही लिहायचं असेल, विच इज नॉट ए पार्ट ऑफ प्रोग्राम बट इट इज फॉर इन्फॉर्मेशन. हे माहिती देण्यासाठी तुम्हाला काही लिहायचं असेल, सो यू कॅन राईट इट युजिंग सच 2 स्लॅश बिफोर रायटिंग एनिथिंग. आता हे एनिथिंग म्हणजे काय, जसं इथं लिहिलंय की धिस इज द फॉर्म्युला फॉर सिंपल इंटरेस्ट. इथं मी काय लिहू शकतो, 2 स्लॅश द्यायचे आणि लिहायचं रेट ऑफ इंटरेस्ट. आर म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट, असं मी लिहिलंय. असं तुम्ही प्रत्येक लाईन साठी कमेंट लिहू शकता. दिस इज कॉल्ड एज कमेंट्स. कमेंट लिहिलेली आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती लिहिलेली आहे. एन बद्दल लिहू शकता की नंबर ऑफ इयर्स, पी साठी लिहू शकता प्रिन्सिपल अमाऊंट. ओके, या प्रकारे तुम्ही प्रत्येक लाईन साठी अशी कमेंट लिहू शकता. पण कंडिशन काय आहे, यू हॅव टू गिव्ह दी 2 स्लॅश सिम्बॉल बिफोर रायटिंग एनिथिंग. दिस इज फॉर गिव्हिंग दी कमेंट्स. आणि फायनली आपण काय म्हणतोय की ते जे उत्तर येईल ते मला दाखवायचंय. यू हॅव टू शो, म्हणजे आता जे उत्तर येते ते मला दिसायला पण पाहिजे. त्यासाठी एक इन्स्ट्रक्शन आहे प्रिंट एफ नावाची. ओके, प्रिंट एफ नावाची, दिस इज अ इन्स्ट्रक्शन. हे जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा तुम्हाला तो प्रोग्राम ते कॅल्क्युलेशन करून पण दाखवेल. कोणतं कॅल्क्युलेशन आहे, दॅट इज P इंटू एन इंटू आर डिवायडेड बाय 100. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली फायनली काय मिळेल, आन्सर. हे तुम्हाला आन्सर मिळेल आता फायनली, विच इज सिंपल इंटरेस्ट विच इज इक्वल टू जे पण आन्सर येईल या तिन्ही या कॅल्क्युलेशन युजिंग दिस फॉर्म्युला. ओके, यू विल गेट दिस आन्सर काहीतरी नंबर मध्ये असेल.
ओके, सिंपल इंटरेस्टचा या पद्धतीने तुम्ही प्रोग्राम केलाय. तर यामध्ये आपण पाहिलेलं आहे की काय काय असते ऍक्च्युअली प्रोग्राम मध्ये. यू हॅव टायटल ऑफ प्रोग्राम, यू कॅन राईट डाऊन युअर नेम, अँड दिस टू is called as the documentation section. Then linking section is there, which include star, include stdioh. This is compulsory. ठीक आहे, हे कंपल्सरी आहे. हा सेक्शन कंपल्सरी असतो. नंतर मग पाहिला आपण मेन प्रोग्राम. याच्या अगोदर आपण हे पाहिलं इंटिजर मेन. ठीक आहे, दिस इज कॉल्ड डेफिनेशन सेक्शन. Definition section. This is also compulsory. Compulsory section. Okay, then there is a main program section. हा तर असायलाच पाहिजे. मेन प्रोग्राम याच्याशिवाय तर कोणताही प्रोग्राम बनत नाही. तुम्ही प्रोग्राम दिलाच नाही तर हाऊ इट कुड बी अ प्रोग्राम. बरोबर. सो फायनली आणि पहा, स्टार्ट प्रोग्राम करताना तुम्हाला हा ब्रॅकेट स्टार्ट करावा लागेल आणि आफ्टर कम्प्लिटिंग युअर रायटिंग युअर प्रोग्राम यू हॅव टू एंड प्रोग्राम युझिंग लास्ट क्लोजिंग द दिस कोणता कर्ली ब्रॅकेट. ओके, सो इन दिस वे यू कॅन राईट ए प्रोग्राम. एक एक तुम्हाला आयडिया, थोडीशी आयडिया आली असेल की हाऊ टू राईट ए प्रोग्राम. कसा लिहितो आपण, काय काय असते याची फक्त एक थोडीफार आयडिया आलेली असेल. त्याची काही म्हणजे चिंता करायची नाही की हे कसा लिहितो. याच्याबद्दल आपण डिटेल मध्ये आपण वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द सिंपल प्रोग्राम की हाऊ टू राईट ए 2-3 लाईन प्रोग्राम. देन वी विल मूव्ह टू द हायर प्रोग्राम. ओके, नाउ लेट अस अंडरस्टँड दी प्रोग्राम की हा प्रोग्राम जो आहे तो कसा कसा आपण शिकलो. फर्स्ट, each instruction in a C program is written in a separate statement. पाहिले आपण की प्रत्येक इन्स्ट्रक्शन जी आहे ती प्रत्येक लाईन जी आहे आपण वेगवेगळ्या लाईन सेक्शन मध्ये लिहिलेली आहे. ओके, each स्टेटमेंट वी हॅव रिटन इन नेक्स्ट लाईन. आणि इन्स्ट्रक्शन लिहिताना तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक लाईनच्या शेवटी काय आहे पहा. व्हॉट इज दिस? सेमीकोलन. प्रत्येक लाईनच्या शेवटी सेमीकोलन, 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 सेमीकोलन. ओके, इन प्रोग्राम. बरं का, मेन प्रोग्राम मध्ये जिथं लिहिलंय त्याच्यावर कुठेही यूज केलेलं नाही. या कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर आपण कुठेही ते यूज केलेलं नाही. कुठे यूज केलाय? त्या कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये. ओके, each statement in a C program is written as a separate statement. प्रत्येक लाईन आपण वेगवेगळ्या ओळीवर घेतलेला आहे. नेक्स्ट लाईन करत. The statement in a program must appear in a same order in which we wish them to be executed. आता प्रोग्राम कसा लिहिलेला आहे? असे स्टेटमेंट लिहिले आहेत की ते एका नंतर एक एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. असं नाही की मी काय केलं अगोदर. पहा, प्रोग्राम मध्ये आपण अगोदर काय केलंय, मी अगोदर प्रिन्सिपल अमाऊंट 1000 रुपयाची मेन्शन केली, तर n = 3 सांगितलं, r = 8.5 सांगितलं आणि मग फॉर्म्युला दिला. बरोबर. म्हणजे जे आता फॉर्म्युला जेव्हा दिला तेव्हा त्या फॉर्म्युलामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्हॅल्यूज मी त्याच्या अगोदर सांगितलेले आहेत की p इज 1000, n इज 3, r इज 8.5. मग त्यांनी तो फॉर्म्युलामध्ये पुट केला आणि त्याची व्हॅल्यू काढली. असं केलं का की अगोदर फॉर्म्युले लिहिला आणि मग त्याचे व्हॅल्यूज दिल्या, त्याच्यात काय अर्थ राहील का? नाही. कारण सी प्रोग्राम जेव्हा एक्झिक्यूट होतो, ओके, आउटपुट देण्यासाठी 1 by 1 तो चेक करतो प्रोग्रामला, त्यामध्ये त्याचा सिक्वेन्स इम्पॉर्टंट असतो. मी जर फॉर्म्युला अगोदर लिहिला असता तर त्याला कळालंच नसतं की पी काय आहे, एन काय आहे आणि आर काय आहे, कारण त्या व्हॅल्यू आपण त्याच्या नंतर दिल्यात. आपण असं गृहीत धरू. पी एन आर च्या व्हॅल्यू मी त्या फॉर्म्युल्याच्या नंतर दिल्या असत्या तर काय झालं असतं. सो सी प्रोग्राम अगोदरच त्यांनी तो फॉर्म्युला चेक केला असता. त्याला काय पी दिसला, एन दिसला, आर दिसला, पण त्याच्या व्हॅल्यूच माहित नाहीत त्याला. त्या व्हॅल्यू कुठे आहेत? त्या फॉर्म्युल्याच्या खालच्या लाईन मध्ये. पण फॉर्म्युला तर अगोदर दिला, तो अगोदर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचं पाहिजे, मग त्याला कळेल की तिथे तर व्हॅल्यूच नाही. सो इट विल नॉट एक्झिक्यूट सच काइंड ऑफ फॉर्म्युला. That's why second line काय सांगते की स्टेटमेंट इन अ प्रोग्राम मस्ट अपियर इन द सेम ऑर्डर इन विच वी विश देम टू बी एक्झिक्युटेड. त्याला त्या
सिक्वेन्सनीच तुम्हाला इन्स्ट्रक्शन त्या स्टेटमेंट्स द्याव्या लागतील. नेक्स्ट, blank spaces may be inserted between two words to improve the readability of the statement. ब्लँक स्पेसेस इथं कुठं द्यायचे, अगोदर आपण पाहिले कुठे मध्ये द्यायचं नाही. इथं सांगितलंय की ब्लँक स्पेसेस मे बी इन्सर्टेड बिटवीन टू वर्ड्स टू इम्प्रूव्ह द रिडॅबिलिटी. व्हॉट इज मीन बाय रिडॅबिलिटी? इथे तुम्हाला वाचता यायला पाहिजे, या पद्धतीनं तुम्हाला ते लिहायचं. ओके. All statements should have been in lowercase letters. कुठेही आपण कॅपिटल लेटर आता तर यूज केलेलं नाही. काही याच्यामध्ये सांगितले की कॅपिटल लेटर आपण यूज करू शकतो. आपण पाहिलंय सगळ्यात सुरुवातीला कोणकोणते अल्फाबेट यूज करू शकतो. तर A to Z कॅपिटल लेटर मध्ये पण यूज करू शकतो आणि स्मॉल लेटर मध्ये पण यूज करू शकतो. बट जेव्हा आपण स्टेटमेंट लिहितो, स्टेटमेंट मध्ये काय जे आपण लिहिलंय की INT P, N असे मेन्शन केलं प्रोग्राम मध्ये. आता मला मेन प्रोग्राम मध्ये दाखवा आपण कुठं कॅपिटल लेटरचा यूज केलाय का? नाही. बरोबर. सो ऑल दीज स्टेटमेंट्स, आता इथं स्टेट कोणकोणते आहेत? INT P,1 ही एक स्टेटमेंट आहे. R,SI ही सेकंड स्टेटमेंट. P equal to 1000 third, this is 4, this is 5, this is 6, 7, 8. These are the statements and they are written one by one in next line and काय लिहिलंय अजून युजिंग दी सेमिकोलन. सेमिकोलनचा अर्थ पण आता इथं पहा, सगळ्या शेवटच्या लाईन मध्ये ते सांगते की एव्हरी सी स्टेटमेंट मस्ट एंड विथ ए सेमिकोलन. Thus, that semicolon act as a statement terminator. स्टेटमेंटचा तिथं स्टेटमेंट संपलेली आहे हे दाखवण्यासाठी आपण काय कशाचा यूज करतो, तर ह्या सेमिकोलनचा. हे लक्षात राहू द्या. दिस कॅन ऑल्सो बी आस्क्ड इन ए एक्झाम. व्हाय वी यूज सेमिकोलन? सो वी यूज दॅट सेमिकोलन ऍट द एंड ऑफ ए स्टेटमेंट अँड ऍज ए स्टेटमेंट टर्मिनेटर. टर्मिनेटर शब्द सोपा आहे टर्मिनेटर लक्षात ठेवण्यासाठी. टर्मिनेटर कशाचा? तर स्टेटमेंटचा. काय? तर सेमिकोलन. सो हे लक्षात राहू द्या. सो हाऊ द प्रोग्राम इज एक्झिक्युटेड, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आता प्रोग्राम तर आपण लिहिलाय, बरोबर, तो लिहिलाय प्रोग्राम, तो एक्झिक्यूट झालाय, पण हे कोणत्या स्टेजेस मधून गेलाय? तर याच्यासाठी मेन आहेत 4 स्टेजेस. सगळ्यात पहिल्यांदा आहे रायटिंग ए सोर्स कोड. सोर्स कोड, सोर्स कोड म्हणजे काय? हे आपला लिहिलेला प्रोग्राम, रिटर्न प्रोग्राम, जो आपण प्रोग्राम लिहिलाय, जो आपण बघितला आता. ओके, तो प्रोग्राम लिहिलाय, दॅट विल बिकम ए सोर्स कोड. ओके, नेक्स्ट it is gone through preprocessor, then it will go to compiler. So what is compiler? Now compiler is a software. Compiler is a software, sorry, which check error in the program. प्रोग्राम लिहिलाय आपण सुरुवातीला, बरोबर. मग सगळ्यात अगोदर काय केले जाते? त्याच्यामध्ये कोणते एरर आहेत का हे चेक केलं जातं. सो आणि हे कोण करतंय? सो वी हॅव ए सॉफ्टवेअर, वी कॉल इट एज कंपाइलर. Compiler is a software which check error in the program. मग चेक जर एरर असतील तर काय होते? जर एरर असतील तर परत आपल्याला सांगितलं जातं की या प्रोग्राम मध्ये एरर आहे आणि कुठं आहे ते पण दाखवतो कंपायलर. मग आपण काय, आपल्याला आपलं काय त्याच्यावर ऍक्शन असेल की तो प्रोग्राम जो आहे तो करेक्टली लिहिणं. आपल्या कोणत्या अल्फाबेट मध्ये मिस्टेक असू शकते, रायटिंग मध्ये मिस्टेक होऊ शकते.
ओके, एखाद्याची स्पेलिंग चुकू शकते लिहिताना. मला फ्लोट लिहायचंय, हा फ्लोट असं लिहायचंय, तर मी काय लिहिलं, FLAOT. आपण सांगितलं की फ्लोट जो आहे एक कीवर्ड आहे. कीवर्ड म्हणजे याचं स्पेशल मिनिंग त्या सी प्रोग्रामला माहिती आहे, पण त्याची स्पेलिंग FLOAT अशी आहे. FLAOT लिहिलं तर याचा मिनिंग सी प्रोग्रामला माहिती असेल का? नाही. मग तो काय देणार, एरर देणार की हा जो शब्द यूज केलाय याचा अर्थ माहिती नाही. मग काय करणार की तुमचा जो कंपायलर आहे एरर देणार. मग तो एरर आपल्याला कळेल, आपण काय करणार, ह्याचं करेक्शन करणार. FLAOT होतं, त्याला आपण काय करणार अगेन FLOAT. मग सगळा एरर क्लिअर झालेला. नाव द प्रोग्राम विल मूव्ह टू नेक्स्ट प्रोसेस, असेंबलर. असेंबलर काय करणार, इट इज अगेन ए सॉफ्टवेअर. असेंबलर इज ए सॉफ्टवेअर. नाव हे काय करते, विच कन्वर्ट्स, सगळ्यात मेन ऑपरेशन करतो असेंबलर, विच कन्वर्ट्स दी हाय लेवल लँग्वेज into low level लँग्वेज. आता हाय लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेज म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा लक्षात घेऊया. व्हॉट इज हाय लेवल लँग्वेज? जी आपण प्रोग्रामिंग लिहिलेली आहे ही कोणत्या याच्यात लिहिलेली आहे, आपण इंग्लिश मध्ये लिहिली, बरोबर. आपला प्रोग्राम कशामध्ये लिहिला, इंग्लिश. फ्लोट शब्द यूज केलाय, इंटिजर यूज केलाय, इन्क्लूड नावाचा एक यूज केलाय, बरोबर. P यूज केला, SI यूज केला, M यूज केला, R यूज केला. दिस इज कॉल्ड हाय लेवल लँग्वेज, ज्याला आपण इंग्लिश म्हणू, जे आपल्याला कळते ती आपल्याला कळणारी इंग्लिश लँग्वेज. पण ही लँग्वेज कम्प्युटरला कळते का? इंग्लिश लँग्वेज कम्प्युटरला कळत नाही. कम्प्युटरची स्पेशल लँग्वेज असते ज्याला आपण नाव देतो बायनरी लँग्वेज. बायनरी लँग्वेज which is in the form of 0 and 1 only. कम्प्युटरची लँग्वेज कोणती असते, तर बायनरी लँग्वेज. त्या बायनरी लँग्वेज मध्ये कोणते डिजिट यूज केल्या जातात, तर फक्त 0 आणि 1, याच्याशिवाय त्याच्या लँग्वेज मध्ये काहीच नसते. म्हणजे एखादं तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला तुमचं जर नाव लिहायचं असेल तर कम्प्युटर तेच नाव तुमचं कोणत्या लँग्वेज मध्ये बदलतंय, 0 आणि 1च्या. फॉर एक्झाम्पल, नाव आहे अर्जुन, आपल्याला इंग्लिश मध्ये लिहिला अर्जुन, कम्प्युटर ते कशामध्ये लिहितो 1001001010. दिस इज अगेन अर्जुन बट इन कम्प्युटर्स लँग्वेज. आलं का लक्षात? नाउ दिस कम्प्युटर लँग्वेज इज कॉल्ड एज लो लेवल लँग्वेज, कम्प्युटर्स लँग्वेज. म्हणजे जे कम्प्युटरला करते याला अगेन आपण म्हणतो मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेज. आणि आपल्या इंग्लिशला म्हणतो आपण असेंब्ली लँग्वेज. So assembly language is a high level language and machine language is a low level language. मशीन लँग्वेज म्हणजे जी मशीनला कळते. इथं मशीन कोण आहे, तर कम्प्युटर. कम्प्युटरला कळणारी लँग्वेज इज कॉल्ड एज लो लेवल लँग्वेज. मग हे कन्व्हर्जन कोण करते, तर इट इज डन बाय असेंबलर. ओके. मग पुढचं काय आहे, नाव आपण काय केलं की आलेला जो असेंब्ली लँग्वेज आहे, हाय लेवल लँग्वेज आहे, इंग्लिश मध्ये लिहिलेला प्रोग्राम आहे, तो आता कशात कन्वर्ट केलेला आहे, त्या कम्प्युटरला समजेल त्या लँग्वेज मध्ये केलेला आहे. नाउ कम्प्युटर विल अंडरस्टँड दी प्रोग्राम. आता कम्प्युटरला कळेल कारण ते त्याच्या भाषेमध्ये आलेलं आहे. ओके. मग आता पुढचं स्टेप काय आहे, लिंकिंग. त्या प्रोसेस त्या लँग्वेज मध्ये आता शब्द आलाय त्याचा सगळा मिनिंग आपण कुठून घेणार आहेत, हेडर फाईल सांगितली होती का, हेडर फाईल कुठं आहे ती, हेडर फाईल जिथं हॅश इन्क्लूड stdio लिहिलं होतं. ओके. त्या हेडर फाईलला प्लस आपली जी लो कम्प्युटर लँग्वेज मध्ये आता जो हेच तयार झालाय पहा, इथं आपण नाव दिलेलं आहे ऑब्जेक्ट कोड. हे काय आहे, दिस इज द फाईल क्रिएटेड बाय असेंबलर. इथं हे सांगायचं राहिलं, त्या
ब्रॅकेटचा जो बॉक्स दाखल त्याच्या बाजूला एक शब्द पण यूज केलेला आहे की ती फाईल तयार होते एक प्रकारची आफ्टर दॅट प्रोसेस. म्हणजे प्री प्रोसेसरच्या नंतर एक्सपांडेड सोर्स कोड तयार होतो. ओके, कंपायलरच्या ऑपरेशन नंतर असेंब्ली कोड तयार होतो. म्हणजे हे असेंब्ली लँग्वेजचा कोड तयार झाला. आता काम आहे असेंब्लरचं की असेंब्ली लँग्वेजचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, लो लेवल लँग्वेज मध्ये. हे केल्याच्या नंतर तिसरी फाईल तयार होते, दॅट इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट फाईल और ऑब्जेक्ट कोड ना. लास्ट स्टेप आहे लिंकिंग, लिंकर. मग याच्यामध्ये काय केलं जाते, लिंक केलं जाते काय, हेडर फाईल आणि ही ऑब्जेक्ट फाईल और ऑब्जेक्ट कोड. ऑब्जेक्ट कोड या दोघांना काय केलं जाते, लिंक केल्या जाते. म्हणजे आता तुमच्या फाईल मध्ये या ऑब्जेक्ट कोड मध्ये असणारे सगळे मिनिंग तुम्हाला तुमच्या हेडर फाईल मधून मिळतील आणि फायनली काय होईल, तुमची फाईल एक्झिक्यूट होईल. जे पण ऑपरेशन करायचं आहे ते फायनली ऑपरेशन सक्सेसफुल केले जाईल. तर पाहिलं आपण मेन 4 प्रोसेसेस आहेत एक्झिक्युशन करताना. सगळ्यात अगोदर आहे सोर्स कोड, जे प्रोग्राम आपण लिहितो ते. इट गोज थ्रू प्री प्रोसेसर and the expanded source code is created. Then it is given to compiler where errors are checked. तुमच्या प्रोग्राम मध्ये काही एरर आहेत का हे चेक केल्या जाते, असतील तर ते करेक्ट केल्या जातात. अदरवाइज इट इज गिवन टू असेंबलर. असेंबलर काय करतो, इट कन्व्हर्ट्स, दिस इज अ सॉफ्टवेअर विच कन्व्हर्ट्स युअर हाय लेवल लँग्वेज इंटू लो लेवल लँग्वेज. सांगितलं की हाय लेवल लँग्वेज म्हणजे जी आपण यूज करतो ती इंग्लिश लँग्वेज, जी प्रोग्रामिंग साठी आपण यूज केली आहे ती. इट इज ऑल्सो कॉल्ड एज असेंब्ली लँग्वेज and it is converted into low level language which is a computer's language. आणि ती कोणती सांगितलेली आहे, it is a binary language which is in the form of zeros and ones. पुढच्या सेमिस्टरला म्हणजे 3rd सेमिस्टरला तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स नावाचा सब्जेक्ट आहे, त्याला ही बायनरी लँग्वेज कम्प्लिटली शिकायला मिळेल की हाऊ इट इज used by the computer. And finally last step आहे linking, linker. It will link your header file with the object code and the file is finally being executed and you will get the final expected output. So this is the way the program is executed. परत एक डायग्रामॅटिकली ती दाखवलेली आहे पहा. पहिल्यांदा सोर्स फाईल. ओके, देन द कंपायलेशन इज डन. ओके, प्रोसेस ऑफ कंपायलर इज कॉल्ड कंपायलेशन. इथं एरर चेक केल्या जाते. जर एरर असेल तर तो परत तुमच्या सोर्स फाईलकडे परत तुम्हाला करेक्शन साठी घ्यावा लागेल. अदरवाइज इट विल मूव्ह टू दी नेक्स्ट. परत एक ऑब्जेक्ट फाईल तयार होईल. इट इज गिवन टू दी then what we call it as a linker, where we link your header file with the object file. Then finally executable file is created and then it is given to your processor. Processor म्हणजेच काय, आपला कम्प्युटर. आपल्या कम्प्युटरला दिल्या जाईल. इट विल एक्झिक्यूट अँड विल प्रोड्यूस द आउटपुट ऑन आवर स्क्रीन, युजर स्क्रीन. युजर म्हणजे कोण, आपण, जो आपण यूज करतोय तो, त्याला त्या स्क्रीनवर आउटपुट दिसेल. ओके, सिंपल डायग्रामॅटिकली ते त्याचा फ्लो दाखवलेला आहे आपल्या प्रोग्रामचा. आता वन बाय वन तेच आपण जसे पाहिलेले आहेत की काय असेंबलर काय असतो, कंपायलर काय असतो, त्याचे डेफिनेशन काय आहेत, 2-3 लाईन मध्ये पाहूया. सो असेंबलर इज अ प्रोग्राम विच कन्वर्ट युअर असेंब्ली लँग्वेज इंटू machine language. A computer doesn't understand human language, but it deals in much simpler language called as binary language. ते पण आपण पाहिलं की आपली भाषा कम्प्युटरला कळत नाही, इंग्लिश भाषा कम्प्युटरला कळत नाही. So it uses its own language, we call it as binary language. But a programmer cannot write the whole program in binary language. आपण लिहू शकतो का ते 0 आणि 1 मध्ये? नाही. लिहिता पण येईल, but it becomes very complex. Therefore, we need a program that can convert human written language, that is assembly language, into binary language. And that software we call it as assembler, right? In assembler, a programmer can write program into sequence of assembler instructions
द सिक्वेन्स ऑफ असेंबलर इन्स्ट्रक्शन इज नोन ॲज सोर्स कोड अँड द सोर्स प्रोग्राम. ते आपण पाहिले. ओके, काय काय डेफिनेशन, कशाचं काय काम आहे, दॅट इज वी हॅव ऑलरेडी सीन. देन कंपायलर इज देअर. Compiler is a program that converts number of statements of program into binary language. याचंही काम तेच आहे. ओके, पण त्याच्यावर महत्वाचं इट गोज थ्रू द एंटायर कोड ऍट वन्स अँड कॅन टेल द पॉसिबल एरर्स. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कंपायलरचं काम काय, इट गोज थ्रू एंटायर कोड. कोड म्हणजे इथं आपण कशाला यूज म्हणतोय, प्रोग्रामला. ठीक आहे, कोड और प्रोग्राम वन अँड द सेम थिंग. सो एंटायर कोड ऍट वन्स म्हणजे एकदाच पूर्ण तुमचा प्रोग्राम तो चेक करतो आणि त्यातले एरर तो दाखवतो एकाच वेळेस. इट हेल्प्स टू डिटेक्ट एरर अँड गेट डिस्प्लेड आफ्टर रीडिंग द एंटायर कोड बाय कंपायलर. म्हणजे तो सर्वच्या सर्व एरर जेवढे पण असतील तो एकदाच दाखवतो. इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट कंपायलर्स turns the high level language to binary language or machine code. Okay, one and the same. Next thing is there interpreter. हा शब्द आपल्या प्रोग्राम त्या डायग्राम मध्ये कुठे दिसला नाही, बट इट इज समवॉट लाइक टू युअर कंपायलर. An interpreter is similar to compiler that converts assembly language into binary, but an interpreter goes through one line of a code at a time. आपण कंपायलरला काय म्हटलं होतं की तो एकदा सगळा प्रोग्राम चेक करतो, बट इंटरप्रिटर एक लाईन एका वेळेस चेक करतो आणि एरर सांगतो. म्हणजे पहिल्या लाईन मध्ये आहे का नाही तो सांगणार, नसेल तर दुसऱ्या लाईनला जाणार, मग तिथं सांगणार आहे का नाही, नसेल तिसऱ्या लाईनवर जाणार, चेक करणार एरर आहे का नाही, असेल तर तिथंच थांबून जाणार. जोपर्यंत तो एरर एलिमिनेट होणार नाही, तिथून कमी होणार नाही एरर, तोपर्यंत तो पुढच्या लाईनला जात नाही. पण कंपायलर तसा होता का नाही, तो काय करत होता, पूर्ण प्रोग्राम चेक करायचा आणि एरर एकदाच सांगून द्यायचा. इंटरप्रिटर त्याच्या कंपॅरिझन मध्ये कसा आहे, तो एक एक लाईन चेक करतो. सेम एररच चेक करणार, पण एक एक लाईन असेल तर तो आहे म्हणून दाखवणार पण आणि तिथंच थांबून जाणार, पुढच्या लाईनला तो जाणार नाही. ओके, सो it executes it and then goes to the next line of the code until there is an error in the line or the code has completed. तो चेक करा जाईल प्रत्येक वेळी एक एक लाईन. इंटरप्रिटर स्टॉप्स ऍट द लाईन वेअर एरर ऑकर्स. तो त्या लाईनवर थांबून जाईल जिथं एरर आलेला आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत तो एरर त्या कोड मधून निघून जाणार नाही. वेअर एज द कंपायलर गिव्स ऑल द एरर्स इन कोड ऍट वन्स. लिंकर, लास्ट स्टेप आपण पाहिली होती लिंकरची. फॉर अ कोड टू रन वी नीड टू इन्क्लूड अ हेडर फाईल, कारण त्या हेडर फाईल मध्ये आपल्या प्रोग्रामचे सगळे मिनिंग तिथं स्टोअर केलेले असतात. त्याच्याशिवाय फाईल कम्प्लीट एक्झिक्यूट होत नाही. ओके, इफ दे आर नॉट इन्क्लुडेड इन द बिगिनिंग of the program, then after execution the compiler will generate errors. काय एरर जनरेट करणार, बाकी तुमचा प्रोग्राम सगळा बरोबर लिहिलेला आहे, पण तुम्ही काय केलं, त्याची हेडर फाईलच दिलेली नाही, त्याला सांगितलंच नाही की कोणत्या शब्दाचा काय अर्थ आहे, मग तो काय करणार, एरर जनरेट करणार, कारण त्याला काही कळणारच नाही. अँड द कोड विल नॉट वर्क. So linker is a program that holds one or more object files which is created by the compiler, then combines them into one executable file. लिंकरचं काम. लास्ट स्लाइड ऑफ अवर सेशन, डेटा टाइप्स जे आपण पाहिलेलं आहे. इंटीजर. ओके, इंटीजर म्हणजे काय आपण सांगितलं होतं, इट इज ए होल नंबर. होल नंबर्स आहेत. होल नंबर म्हणजे काय, कोणताही ज्याच्यामध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 यामधला कोणताही डिजिट आहे, याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नाही, नो डेसिमल पॉइंट. बरोबर, असे कोणतेही नंबर्स असतील, दोज आर कॉल्ड एज इंटीजर. ओके, एक्झाम्पल मध्ये काय घेऊ शकतो की INT मी एखाद्या ए ला असाइन करतो, किती, 100. दिस इज अ इंटीजर, 100 कंप्लीट नंबर आहे, झालं असाइन झालेला. ओके, आय कॅन गिव्ह इंटीजर एनी अल्फाबेट p, स्मॉल p इक्वल्स टू 2000. कोणताही नंबर आहे जो पूर्ण असेल तो. मग याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. फर्स्ट आहे साइंड इंटीजर. साइंड म्हणजे काय,
की ज्याला साईन आहे, विच हॅज साईन. साईन म्हणजे कोणता असतो, एकतर पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह. ओके. इंटिजर जो आहे तो मॅक्सिमम 2 बाइट्स टू 4 बाइट्स एवढा मेमरी लोकेशन घेऊ शकतो. 2 बाइट्स किंवा 4 बाइट्स. आता हे 2 बाइट्स आणि 4 बाइट्स म्हणजे काय आहे, आता आपण पाहिलेलं आहे की बायनरी लँग्वेज आपण आता सांगितली. बायनरी लँग्वेज कशी असते, 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. याचा सुरुवात होते, लेट सपोज मी फक्त एक 0 लिहिला, सो इट इज ए 1 बीट. लेट से मी 1 लिहिला, 1 कोणता, या बायनरी लँग्वेज मधला. ओके, या बायनरी लँग्वेज मधला मी 1 लिहिला, इट इज अगेन 1 बीट. म्हणजे किती अंक आहेत याच्यामध्ये, किती आहेत, एकच आहे. 0 हा एक अंक झाला, 1 डिजिट झाला. तर कम्प्युटर लँग्वेज मध्ये त्या एका डिजिटला नाव दिलेलं आहे बीट. इट इज कॉल्ड एज बायनरी डिजिट, शॉर्ट मध्ये बीट. बायनरी डिजिटला बीट म्हणून नाव घेतलं. लेट्स से मी बायनरी लँग्वेज मध्ये लिहिलं 1-0. आता ही बायनरी लँग्वेज 1-0 कसं आपण समजू शकतो, कारण 1-0 आपण आपल्या 10 पण म्हणू शकतो याला, पण बायनरी मध्ये 10 नाही म्हणत. बायनरी मध्ये काय म्हणतो याला, 1-0. आणि लिहिताना अशा ब्रॅकेटच्या पुढं असं खाली काय लिहितो, 2. धिस 2 रिप्रेझेंट्स बायनरी, कारण याच्यामध्ये 2च व्हॅल्यूज आहेत, 0 आणि 1. ओके, सो 1-0 हे किती झाले, किती डिजिट झाले, सो इट इज अ 2 बीट. 2 बिट्स. मी 1-0-1 लिहिलं, किती झाले, 3 बिट्स. 1-1-0-0 हे किती झाले, 4 बिट्स. आता काय केलं मी, 1-0-1-0-1-0-1-0 हे किती झाले, ओके, हे किती झाले आता, 8 बिट्स. नाउ 8 बिट्स is called as 1 byte. 8 bits is equivalent to 1 byte. आता आपण काय म्हटलं इथं, इंटिजर जे आहे ते किती असू शकते, 2 बाइट्स असू शकतो. मग 2 बाइट्स म्हणजे किती, 2 बाइट्स इक्वल टू हाऊ मेनी बिट्स, डबल करायचं याला, बरोबर. इट विल बी 16 बिट्स. मग 16 बिट्स असतील तर मला एखादा नंबर किती याच्यामध्ये लिहावा लागेल, 16 आकडी लिहावा लागेल. 1-0-1-0-1-0-1-0-1-0-1-0-1-0. आता मी हे फक्त एक लक्षात यावं म्हणून लिहिलंय. काही असू शकतो, 1-1-1-1-1-1 पूर्ण 1 पण असू शकतात, सगळे 0 पण असू शकतात, किंवा कोणताही कॉम्बिनेशन असू शकते 0 आणि 1चा 16 बिट मध्ये. इट इज अ 16 बिट. इट विल बी अ 2 बाइट. हे मेमरी लोकेशन आपण सांगण्यासाठी आपण हे यूज करतो. तुम्हाला लक्षात येईल, एखादी फाईल असते, तुम्ही म्हणता किती मेमरीची फाईल आहे, तर 2 किलो बाईटची आहे, 2 केबीची आहे, 20 MB ची आहे. MB म्हणजे काय, MB केबी यूज केलेला आहे. व्हॉट डू मीन बाय केबी, सांगू शकेल कोणी, व्हॉट इज MB. पेन ड्राईव्ह तुम्ही यूज करता पहा, पेन ड्राईव्ह किती मेमरीचा असतो, 16 GB. हे तेच आहे. दिस इज किलोबाइट. किलोबाइट. दिस इज मेगाबाइट. दिस इज गिगाबाइट. आलं लक्षात. हे तुम्हाला तुमच्या 3rd सेमिस्टर मध्ये जो असतो, म्हणजे काय सांगितलं त्याच्यामध्ये हे तुम्हाला परत तुम्हाला शिकायला मिळेल. फक्त आपण इथं लक्षात घेतो. आता साइंड इंटिजर म्हणजे काय, इंटिजर जे आहे तो आपण पाहिला की होल नंबर आहे. साइन इंटिजर म्हणजे काय, ज्या साइन असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग हे कसे, की एखादा नंबर आपण पॉझिटिव्ह मध्ये सांगू शकतो किंवा निगेटिव्ह सांगू शकतो. एखाद्या नंबरला मी काही पण साइन दिला नाही, सो इट इज अ पॉझिटिव्ह नंबर. पण एखाद्या नंबरला मी दिलाय निगेटिव्ह, सो इट इज अ निगेटिव्ह नंबर. मग इंटिजर जी व्हॅल्यू आहे ते किती नंबर पर्यंत आपण यूज करू शकतो, म्हणजे असं 22 लिहिलं, 1000 लिहिलं, 2000, 10,000 लिहिलं, हा नंबरचा रेंज असेल तर ती रेंज आहे आपल्याला, दॅट इज इट रेंजेस फ्रॉम नियर अबाउट लेट से
32,768 to positive 32,767. This is the range of our signed integer. म्हणजे साइंड इंटिजर जर आपल्याला यूज करायचं असेल तर त्यामध्ये आपण कोणती व्हॅल्यू यूज करू शकतो तर -32,768 ते प्लस 32,767 यामध्ये कोणतीही व्हॅल्यू आपण यूज करू शकतो. लक्षात एवढी मोठी व्हॅल्यू आपण इथे यूज करू शकतो. हे कधी जेव्हा आपण फक्त 2 बाईटचा यूज करत असेल तेव्हा. 4 बाईटचा असेल तर ही संख्या अजून खूप मोठी होऊन जाते. ओके. थर्ड इज द अनसाइन्ड इंटिजर. अनसाइन्ड म्हणजे ज्याला साइन नाही असा, म्हणजे फक्त ज्याला साइन नाही आपण काय कन्सिडर करतो, दॅट इज पॉझिटिव्ह. साइन नाही, कोणत्या अगोदर जर मी साइन लिहिला नाही, दॅट मीन्स इट इज कन्सिडर्ड ॲज अ पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह मध्ये मला ही रेंज कोणती आहे तर 0 टू पॉझिटिव्ह 65,535. आता जेव्हा तुम्ही हे काढाल का की हे -32,768 ते 32,767 याचे जर पूर्ण आकडे किती येतात जर काढले तर किती मिळतात माहिती आहे का? इट विल बी 65,536. हे साइन विथ साइन आहेत आणि विदाउट साइन पहा किती आहे 0 टू 65,535. आता हे टोटल किती होतात माहिती आहे का? 0 पासून कन्सिडर केले इथपर्यंत म्हणजे हे एवढे तर आहेतच प्लस 0 आहे म्हणजे टोटल किती होतात 65,536 अगेन. एवढंच येतं लक्षात साइन आणि साइन मधला फरक. साइन मध्ये आपण काय करतोय दोघांना कम्प्लिटली हाफ करतोय. निगेटिव्ह मध्ये तेवढेच आणि पॉझिटिव्ह मध्येही तेवढेच. पण अनसाइन मध्ये काय करतोय फक्त पॉझिटिव्ह यूज करतोय 65,535 पर्यंत 0. टोटल रेंज जो टोटल डिजिट्स जेवढे असतील व्हेरिएशन ते आपल्याला किती असेल 65,536 विच इज सेम इन बोथ साइंड अँड अनसाइंड इंटिजर. ओके. सेकंड टाइप ऑफ डेटा टाइप इज अ कॅरेक्टर. आपण पाहिलं कॅरेक्टर काय असतात कोणते अल्फाबेट, ओके, स्पेशल सिम्बॉल्स किंवा एखादा नंबर पण फक्त तो कशाने दाखवायला पाहिजे याच्या सेम साइड ला दिलेल्या कॅरेक्टर मध्ये. ओके. याच्यामध्ये असेल स्ट्रिंग, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल नंबर. स्ट्रिंग आपण पाहणार आहेत, आपल्याला एक चॅप्टर आहे स्ट्रिंगचा, त्यामध्ये अरे जे म्हणतो आपण अरे अरे अँड स्ट्रिंग्स त्यामध्ये आपण हे डिटेल मध्ये पाहणार आहोत. ऑक्टल इज ए अगेन नंबर सिस्टीम. जसं आपण एक सांगितलं की बायनरी इज ए नंबर सिस्टीम ज्याच्यामध्ये किती येतात 0 अँड 1. ओके. तर ऑक्टल इज अगेन ए नंबर सिस्टीम. ऑक्टल पण एक नंबर सिस्टीम आहे. अशीच एक लँग्वेज आहे कम्प्युटरची ज्यामध्ये 3 डिजिट मध्ये यूज केलं. याच्यामध्ये नंबर्स जे आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7. फक्त ऑक्टल तुम्ही लक्षात घ्या ऑक्टल रिप्रेझेंट्स 8. यामध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याकडे हे 8 डिजिट आहेत. फक्त 0 टू 7 एवढेच नंबर यूज करू शकतो. यामध्ये 8 आणि 9 हे यूज करत नाहीत आपण या नंबर सिस्टीम मध्ये, या लँग्वेज मध्ये कम्प्युटर. एवढं लक्षात राहायचं. ओके. हेक्साडेसिमल पहा याच्यामध्ये 2 शब्द आहेत हेक्स आणि डेसिमल. हेक्स रिप्रेझेंट 6, डेसिमल रिप्रेझेंट 10. टोटल किती झाले 16. मग हे 16 वेगवेगळे कॅरेक्टर जे यूज होत आहेत ते कोणते आहेत. सो वी यूज डिजिट्स फ्रॉम 0 टू 9 4 5 6 7 8 9 and alphabets A, B, C, D, E and F. आता किती झाले हे 0 टू 9 म्हणजे हे 10 डिजिट्स आणि A, B, C, D, F हे किती झाले 6 डिजिट्स. Combined 16 digits are used. So again it is a
कम्प्युटर लँग्वेज इट इज युज्ड. हे तुमच्या थर्ड सेमच्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. इवन पहिल्याच चॅप्टर मध्ये तुम्हाला ह्या नंबर सिस्टीम मिळतील. बायनरी लँग्वेजची नंबर सिस्टीम, दिस ऑक्टल नंबर सिस्टीम, दिस हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. तर आपण इथं एवढा जास्त याच्याबद्दल डिस्कशन करणार नाही. लास्ट डेटा टाइप इज ए फ्लोटिंग पॉइंट. पाहिलं आपण फ्लोटिंग पॉइंट कसं असतो. इट इज ए नंबर विथ decimal point. 3.14, 8.5, right? 9.83. Any number with decimal point is called as a floating point. मग यामध्ये दोन प्रकारचे टाइप्स आहेत. फ्लोट, आपण जेव्हा नंबर घेतो एखादा सी प्रोग्रामिंग मध्ये त्याचं यूज केलं जाते फ्लोट नावाने. ओके, फ्लोट. So it is again a number which is represented, आपण कसा देतो हे फ्लोट, a equals to 3.14. आपल्याला माहित आहे 3.14 is a value of pi. पाय ची व्हॅल्यू आपण 3.14 न दाखवतो. So consider that as a floating point. जसं आता आपण एका त्या प्रोग्राम मध्ये पाहिलं r equals to 8.5 is considered rate of interest. It is always in a decimal point and double. ओके, जे फ्लोट आपण कन्सिडर करतो 2 to 4 बाइट्स मध्ये, 2 to 4 बाइट्स मध्ये, याच्या डबल जेव्हा करतो आपण फ्लोटला, म्हणजे अप टू 4 बाइट्स टू 8 बाइट्स, तुम्हाला काय मिळतो हा डबल. इट इज अ डबल फ्लोट व्हॅल्यू. लिहिताना कसं फक्त डबल जरी लिहित असेल तर इट इज कन्सिडर्ड ॲज अ डबल ऑफ फ्लोट. बऱ्याच ठिकाणी फक्त डबल यूज केले जाते लिहिताना डबल. सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ डबल फ्लोट व्हॅल्यू. इट इज अगेन ए डेसिमल व्हॅल्यू जसं फ्लोटिंग पॉइंट मध्ये आहे त्याच पद्धतीने डबल फ्लोट व्हॅल्यू पण आपण लिहू शकतो. फक्त याची रेंज जी आहे ती थोडी जास्त असते. जनरली आपण आपल्या सी प्रोग्राम मध्ये याचा यूज एवढा करत नाही. ठीक आहे, तरी आपण पाहू कुठं करता येतो का. अदरवाइज इट इज नॉट इन यूज. सो विल स्टॉप हिअर फॉर धिस लेक्चर. लेक्चर मध्ये आपण थोडं आणखी हा पहिला चॅप्टर थोडा सी प्रोग्रामिंगचा थेरॉटिकल आहे. थोडं स्टार्ट पुढे गेलं तर आपण हळूहळू प्रोग्रामिंगला स्टार्ट करणार. आतापर्यंत याच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे का? आय विल स्टॉप विथ द प्रेझेंटेशन नाउ. Yes, anyone has any query about this? सगळ्यांना परत सांगतो की आपला गुगल क्लासरूम जे आहे ते तुम्ही जॉईन करा. बाकीच्यांना सांगा किती जण केलंय नाही केलंय मला माहित नाही. ऑलरेडी ऍक्च्युअली तुमचे किती कॅन्डिडेट आहे तेच मला माहित नाही, त्यामुळे मला लक्षात येत नाहीये की किती जण गुगल क्लासरूम मध्ये आणखीन जॉईन झालेले नाहीत. आजचं झालेलं लेक्चर जे आहे, व्हिडिओ जे आपण रेकॉर्ड केलाय मी याची व्हिडिओ पूर्ण लिंक त्या आपल्या क्लासरूम मध्ये देणार आहे. विथ त्याच्यासोबत जी आजची पीपीटी आहे ती पण अपलोड करणार आहे. ओके, तो कुणाला काही अडचण आहे का? बाकीचे सगळे लेक्चर होत आहे का व्यवस्थित? हो सर. ओके, बाकीच्यांनी सगळ्यांनी क्लासरूम यूज करतायत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरच सगळं काही देत आहेत कंटेंट? प्रॉपर तुम्ही रेकॉर्डिंग कंटेंट का संपर्क